जय जोग महाराज की जय मुलामया की जय जव हे सकळ सिद्ध आहे जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको जव काळासे दुरी ठेला तव तू हरे गुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला नवचे त्याला चुको नको जोडोनी धन न घाली माती ब्रह्मवृंदे पूजन यती सत्य आचरण दयाभूती करी सांगाती चुको नको दशा यवन बाणली अंगी पांगिला नवे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राही संत संगी चुको नको मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई यमाज्ञा जव काळासे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला नवंची त्याला चुको नको पांडुरंगा करो आनंद मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रये ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सहज लिहिले वल किंवा तुम्ही रक्षल्याने सत्ते निळामणी धराला ती तरी द्यालमती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम श्रीसा गुरुं तम आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे मी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारसत्व आगवे जीवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रसवती वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता परेसे ओ माते माझी
मुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरे ऐक्य परत्री सुखरूप तुका विष्णुदास संतांचे पोसणे वाघपुष्पतेने पाठविले भागीरथी महादोष निवारणे सकळा स्वामिनी तीर्थांचे विठ्ठल विठाल 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 निवृत्तीनाथ महाराज गोदावरी माता की जव हे सकळ सिद्ध आहे जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तो आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको जव काळ असे दुरी ठेला तो हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला वंचित त्याला चुको नको अकारण करुणावरुणाले भक्तवत्सल श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अखंड असे महती कृपेने विश्वगुरु अखंड संजीव समाधिस्थ महाकैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरु श्री ज्ञानोबराय पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज प्रातस्मरणीय योगीराज श्री तुकाराम बाबा आणि प्रातस्मरणीय श्री गुरुनाम गुरु श्री माऊली बाबा आदी महापुरुषांच्या कृपेने प्रस्तुत समयी आपण सर्वजण भगवती नर्मदा मातेच्या परिक्रमेच्या सांगता सोहळ्याच्या निमित्तानं असणारी ही सेवा आहे गोड असा श्री तुकोबरा यांचा नाटाच्या प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल विठ्ठल नाटाच्या प्रकरणातील असा असणारा अभंग आहे आणि ह्या उत्सवाच्या सांगताच्या निमित्तानं परिक्रमेच्या सांगताच्या निमित्तानं उपस्थित सर्व संतवृंद महानुभाव मातृचरण पितृचरण विशेषत्वानं आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील भजनाची उपासना अशा प्रकारे आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य गाथामूर्ती श्री बोधे बाबा त्यांचे आवडते असणारे आमचे गुरुवर्य आरोबाबा या ठिकाणी त्यांची विशेष उपस्थिती आहे विठ्ठल विठ्ठल आम्ही नेहमी सांगत असतो भजनाची जी उपासना तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाणावे ते गुरुवर्य बोधे बाबा भजन करायचे पण ते भजन करत असताना मुलांना त्या भजन ऐकताना समाधी लागायची म्हणजे भजनातून साधकांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य भाव प्राप्त व्हायचे म्हणून अशी भजनाची असणारी उपासना परंपरा श्री गुरु स्वामी महाराजांपासून प्राप्त झालेली परंपरा आहे ती परंपरा सद्गुरु श्री आमचे बाबा आणि बाबानंतर असणारी ही परंपरा भजनाची उपासनेची परंपरा सेवेची परंपरा ज्यांना प्राप्त झाली असे परमपूजनीय आमचे आरोबाबा हे सर्व संत मंडळी या ठिकाणी आवर्जून बाबा विशेषतून या घरची अशी इच्छा होती की तुम्ही यावं म्हणून विठ्ठल विठ्ठल मला तर वाटत होतं बाबांचं नाम जपच करायला पाहिजे होता विठ्ठल विठ्ठल प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु रामचंद्र महाराज नागपूरकर त्यांनी जी भजनाम चिंतनाची परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू केली ती परंपरेचं नामचिंतन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबांच्या द्वारे काय होत असतं चालू आहे म्हणून हे सर्व संत मांदियाळी या जी काही उत्सवाच्या सांगतेच्या निमित्तानं या ठिकाणी प्राप्त झालेले परमपूजनीय आमचे स्वामीजी महाराज आहेत गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय श्री माऊली बाबांची ज्यांनी सेवा केली असे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध निवृत्ती महाराज आहेत महाराज दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष त्यांच्याकडे पाहिलं की चित्ताला समाधान प्राप्त होतं
बाबा त्यांची संस्थेमध्ये आज सप्त्यामध्ये सेवा होती, पण थोडी तब्येत बिघडल्यामुळं त्यांना ती सेवा करता आली नाही. गुरुनाम गुरु माऊली बाबांच्या पुण्यतिथीचं कीर्तन दरवर्षी बाबांचंच असतं. एवढ्या वयामध्ये सुद्धा ते सदरा शिवतात, अजून सदरा शिवतात. प्राप्त झालेलं आपलं जे कर्म आहे ते कर्म करतात. म्हणून ज्यांना पवित्र असा बाबांचा चरणस्पर्श झाला, त्यांच्या जे काही सहवासातून वैराग्याचे भाग्य संत संघ हाचीला, संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु माऊली बाबांचे रजक्कन, त्यांचे जे असणारी साधना, त्यांचे जे असणारी तप आहे, त्या तपाचं वलय, त्यांचं चिंतन, त्याचा सर्व सहवासाचा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ही सर्व संत मंडळी या उत्सवाच्या सांगतेच्या निमित्तानं आहे. आम्ही नेहमी सांगत असतो, परिक्रमाचं सांगता आहे, उत्सवाची सांगता आहे. उत्सवाची सांगता म्हणजे मयाची परिक्रमा केली. मयाची कृपा होणं म्हणजे संतांचं दर्शन होणं म्हणजे मयाची कृपा आहे. एवढे मोठे संत महात्मे इथं उपस्थित आहेत, याचा अर्थ ही मयांची कृपा आहे. मयाच्या कृपेचं फलीभूत असणारं म्हणजे महापुरुषांचं संतांचं दर्शन हे मयाच्या कृपेचं फलीभूत असणारं काय आहे, फल आहे. म्हणून असा असणारा हा आनंदाचा असणारा क्षण आहे. आमचे सर्व गुरुबंधू, परिसरातील सर्व गुरुबंधू सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. निळा मने जाणून संत न बोलवता आहेत बरं का. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जसं शांतीब्रह्म श्री भक्त शिरोमणी नामदेवरायांनी सेवा केली, काय कशी सेवा केली, श्री पांडुरंग परमात्म्याने आज्ञा दिली नामदेवरायांना आणि ज्ञानोबरायांना. भक्त शिरोमणी धन्य तू संसारी. ज्ञानोबराय नामदेवरायांचं वर्णन करतात, काय करा, मला तुझे संगतीचे नित्यसुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. तुमच्या संगतीचं सुख भोगायचं आहे. पांडुरंग परमात्मा म्हणतात, सहज तीर्थरूप तुझी निरंतर. असा हा विचार काय करेसी, तुम्ही प्रत्यक्ष तीर्थोपासताना माऊली तीर्थयात्रेची इच्छा का करता म्हटले. त्यावेळेस प्रसंगी नामयाचे संगती सुख घ्यावे, सार्थक करावे संसारात. नामदेवराच्या संगतीचं सुख प्राप्त व्हावं म्हणून श्री ज्ञानोबराय नामदेवराच्या संगतीची इच्छा करतात. तेव्हा पांडुरंग परमात्मा नामदेवांना सांगतात, प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर तरी तसे आदर संगतीचा. ऐसे भाग्य जेणे सर्वस्वे साधावे, तरीच जन्मा यावे विष्णुदासा. आणि म्हणून ज्ञानोबराय नामदेवांनी तीर्थयात्रा केली. तुम्ही आम्ही तीर्थयात्रा करतो, संत महात्मे तीर्थयात्रा करतात. आपली तीर्थयात्रा ही साधनभूत असते आणि साधू पुरुषाची तीर्थयात्रा ही सिद्ध स्वरूप असते. विठ्ठल विठ्ठल. का पाहिल्या सकाळी का मोक्षपुऱ्या, सगळ्या मोक्षपुऱ्या पाहिल्या, सर्व तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रा करून जेव्हा पंढरी क्षेत्रामध्ये नामदेवराय ज्ञानोबराय आले, तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणतात, केली या कष्टाचे होईल सार्थक, सांगेने ते ऐक वचन माझे. तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण, तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण, तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण, तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण. करिका उद्यापन विधेयुक्त, करिका उद्यापन विधेयुक्त, करिका उद्यापन विधेयुक्त. तीर्थयात्रा सफळ होण्यासाठी पांडुरंग परमात्म्याने श्री नामदेवरायांना आज्ञा केली, करिका उद्यापन तीर्थ विधियुक्त, विधीप्रमाणे काय करा, या तीर्थाचं उद्यापन करा. नामदेवरायांना पांडुरंग परमात्म्याची आज्ञा आहे. म्हणून सर्व तीर्थाचं दर्शन झालं. प्रक्षाळली पातके वासनेची, जे काय वासनेची पातक होतं, अविद्येचं जे पातक होतं, जीवदशेचं जे काय पातक होतं, ते सर्व नाहीसं झालं. आणि त्या सांगता करण्यासाठी पांडुरंग परमात्म्याने आज्ञा केली, तुम्ही काय करा, उद्यापन करा. म्हणून आपल्या वैदिक परंपरेमध्ये, हिंदू परंपरेमध्ये तीर्थयात्रा केल्यानंतर आपण काय करत असतो, त्याचं उद्यापन करत असतो. हा उद्यापनाचा सोहळा आहे. तीर्थस्वरूप असणारे हरिभक्त परायण आमचे श्री पांडुरंग गणपत खोळे यांनी भगवती मैयाची परिक्रमा केली, तप केलं, साधन केलं. आणि त्या साधनेचं अशा प्रकारे सांगता करण्यासाठी ही सांगतेची असणारी सेवा आहे. म्हणून वास्तविक पाहता या गावाचं वैशिष्ट्य असं आहे, हा सर्व परिसर भगवती गोदावरी मातेच्या तटाकावरचा परिसर आहे. या परिसरातून संस्थेला वारकरी शिक्षण संस्थेची सेवा माझ्या वडिलांची मिरासिका देवा याचा धरीण अभिमान, संस्थेच्या परंपरेचा अभिमान ह्या परिसरातल्या गावाला खूप मोठा आहे. ह्या परिसरातून नित्य दरवर्षी वारकरी शिक्षण संस्थेला धान्य पाठवलं जातं. विठ्ठल म्हणून जे काय हे कुळ आहे, पवित्र कुळ आहे.
त्याचं कारण त्यांचे चिरंजीव हरिभक्त परिणामचे गुरुबंधू नामदेव आहे. संस्थेमध्ये 4 वर्ष त्यांनी काय केला, अभ्यास केला. धन्य माता पिता तयाचे, कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आता वडिलांनी परिक्रमा केली म्हणजे मुलाला नक्कीच करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या परिक्रमेच्या सांगतेला आम्ही नक्की येऊ. विठ्ठल विठ्ठल. एक वडील जे जे करीत ते तया नाम धर्म ठेवते. वडिलांनी यात्रा केली, मुलाला करणं अज्ञात आहे. महाराज धन्य माता पिता तयाच्या शुचिनाम श्रीमताम घे. शुचिनाम श्रीमताम घे शब्दाचा अर्थ आर्थिक दृष्ट्या श्रीमंत आहे असं नाही, पण ज्या घरामध्ये सात्विक वातावरण आहे, पवित्र वातावरण आहे, हरिपट झाल्याशिवाय जेवायचं नाही हा नियम आहे. महाराज किती नियम आहे. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवायचं नाही हा ज्या घरामध्ये नियम आहे. सात्विक वातावरण आहे. पंढरीच्या वारीचा नियम आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत, हा वारीचा नियम घरामध्ये आहे. म्हणून असं शुचिनाम श्रीमताम ह्या शब्दाचा अपेक्षित भगवान परमात्म्याला हाच आहे की ज्या घरामध्ये भगवान परमात्म्याची उपासना आहे, सेवा आहे की नाही, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. म्हणून अशा ह्या श्रीमताम शब्दाचा अर्थ आर्थिक दृष्ट्या श्रीमंत असं नाही, पारमार्थिक दृष्टीनं दैवी संपत्तीनं जे श्रीमंत आहे. म्हणून अशा प्रकारचं हे साधन त्यांच्याकडून घडलं गेलं, साधन घडलं गेलं. या सांगतेच्या निमित्तानं असणारी ही गोड अशा प्रकारची सेवा आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या नाटाच्या प्रकरणातील उपदेशपर असणं हा अभंग आहे. थोडं जर आपण चिंतन करू लागलो तर या जगतामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतात. का अवतीर्ण होत असतात तर जगाचं कल्याण करण्यासाठी. परित्राणाय साधूनाम विनाशायाचे दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जगामध्ये सुख शांती समाधान प्राप्त व्हावं म्हणून परमात्माचा अवतार आहे. जसं परमात्म्याचा अवतार आहे तसा साधू पुरुषांचाही अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जन जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारणा विठोबाचे. जसा परमात्मा जगाच्या समाधानासाठी सुख शांतीसाठी परमात्मा प्रकट होतात तसं संत महात्मे जगाच्या सुख समाधानासाठी प्रकट होतात. त्याचं कारण जर काय असेल तर देवते संत निमित्त त्या प्रतिमा. परमात्म्यामध्ये संतांमध्ये भेद नाही. तस्मिन् तज्जने भेदा भावात. म्हणजे दोन्ही कसे तत्व आहेत, एकच तत्व आहे. परमात्म्याला खूप वाटतं जगाचा उद्धार व्हावा, पण परमात्म्याच्या विग्रहामध्ये मर्यादा आहेत. देवा विचारावे लागे पाप पुण्य. परमात्म्याला मर्यादा आहे. परमात्म्याला वाटतं सगळ्याचा उद्धार करावा, पण देवाला तसं करता येत नाही. का करता येत नाही? कारण देवाच्या स्वरूपामध्ये ईश्वर भावामध्ये काही मर्यादा राखून ठेवलेल्या आहेत. मग त्या मर्यादा घालवण्यासाठी तोच परमात्मा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी लोपले ज्ञान जगी हित नेणे ते कोणी. मग ते जे काय असणारे बंधन आहेत ते बंधनं घालवण्यासाठीच तोच परमात्मा ज्ञानोबरे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई, गुरुबा काका, नामदेवराय, सोपान काका या सर्व संतांच्या रूपानं तोच परमात्मा काय होतो, अवतीर्ण होतो आणि जगाचा परमात्मा उद्धार करतात. संत महात्मे उद्धार करतात. परमात्मा संत रूपाने काय करतात, जगाचा उद्धार करतात. जसं देव जगाचा उद्धार करतो, संत महात्मे जगाचा उद्धार करतात, तसं आणखी एक भगवत तत्व जगत कल्याणासाठी मृत्यूमध्ये प्रकट झालं, मृत्यू लोकांमध्ये प्रकट झालं. त्याचं नाव जर असेल तर तीर्थ. विठ्ठल विठ्ठल. जसे संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये अवतरून जगत कल्याण करतात तसं तीर्थ जे आहेत हे तीर्थ सुद्धा काय आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे. संत महात्मे जसं परमात्म्याचं स्वरूप आहे तसे हे सर्व भोतळीचे जे तीर्थ आहेत ते सर्व परमात्म्याचे स्वरूप आहेत. नामदेवराय भक्तिमती जनाबाई महाराज म्हणतात, भीमा आणि चंद्रभागा, 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 भीमा आणि चंद्रभागा. तुझे चरणीचा गंगा, तुझे चरणीचा गंगा, तुझे चरणीची गंगा, तुझे चरणीची गंगा, तुझे चरणीची गंगा,
तुझे चरणीची गंगा उपमा द्यावी कवनी अंगा, चरणी जन्मली पै गंगा. भगवंताच्या चरण कमलापासून प्रकट झालेली ही गंगा आहे, भीमा आणि चंद्रभागा माता आहे. म्हणून ह्या जे तीर्थ आहेत, ह्या ज्या गंगा आहेत, जगत कल्याणासाठी, जगाच्या उद्धारासाठी मृत्यू लोकांमध्ये प्रकट झालेले आहेत. यम माहेश्वरी गंगा, महेश्वर तनुद्भवा, ही जी काही गंगा आहे. आता गंगेचं जर आपण चिंतन केलं तर वैष्णवी गंगा आणि शांकरी गंगा, भगवान विष्णूच्या चरण कमलापासून जी प्रकट झाली ती वैष्णवी गंगा आहे. आणि भगवान शंकराच्या स्वेदापासून ज्या प्रकट झाल्या त्या शांकरी गंगा. विठ्ठल विठ्ठल. जान्हवी वैष्णवी गंगा, ब्राह्मी गंगा सरस्वती, यम माहेश्वरी गंगा, रेवा नास्तेत्र संशय. हा स्वतः वशिष्ठ मुनींनी अशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांना हा उपदेश केलेला आहे. जान्हवी वैष्णवी गंगा म्हटलेलं आहे. वैष्णवी गंगा म्हणजे भगवती गंगा माता, जे हिमालयामध्ये प्रकट झाल्या. ही कोणती गंगा आहे? वैष्णवी गंगा आहे. किंवा तपोनिष्ठ असणारे श्री गौतम महाराज, त्यांच्या भक्ती प्रतापाने ज्या प्रकट झाल्या भगवती गंगा गोदावरी माता, त्या वैष्णवी गंगा आहेत. वृद्धा गंगा असं म्हटलेलं आहे. आता भगीरथ महाराजांनी भागीरथी प्रकट केल्या. भगवान श्री गौतम ऋषीने गोदावरी माता प्रकट केल्या. पण असं सांगतात की गौतम ऋषीने भागीरथी गंगा प्रकट करण्याच्या अगोदर गौतम ऋषीने गोदावरी मातेला प्रकट केले, म्हणून गोदावरी मातेला वृद्धा गंगा म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. ब्राह्मी गंगा सरस्वती ह्या ब्राह्मी गंगा आहेत. भगवान श्री ब्रह्मदेवाच्या अनुग्रहित आहेत. कोण? सरस्वती माता. यम माहेश्वरी गंगा, महेश्वर तनुद्भवा, भगवान शंकराच्या तप करत असताना मेकल पर्वतावर, अमरकंटक पर्वतावर तप करत असताना त्या तपातून भगवती देवी नर्मदा माता काय झाल्या? प्रकट झालेल्या आहेत. म्हणून देवी नर्मदा मातेचा खूप मोठा महिमा सांगितला गेला. किती मोठा महिमा सांगितला? महिमा सांगत असताना असं वर्णन केलेलं आहे की स्मरणात जन्मजम पापम, दर्शनेनं त्रिजन्मजम असं म्हटलेलं आहे. स्नानात जन्म सहस्राख्यम पापम हंती रे वा कलयुगे. महिमा सांगत असताना वशिष्ठ मुनी श्री युधिष्ठिरांना सांगतात की स्मरणात जन्मजम पापम, भगवती मैयाचं जर आपण स्मरण नुसतं केलं तर या जन्मातलं पाप नष्ट होतं. दर्शनेनं तू त्रिजन्मजम, भगवती नर्मदा मातेचं जर दर्शन केलं 3 जन्माचं पाप नष्ट होतं. स्नानात जन्म सहस्राख्यम, जर भाग्ययोगानं भगवती मातेचं जर स्नान घडलं तर 1000 जन्माचं पाप नष्ट होतं. विठ्ठल विठ्ठल. भगवती मातेला खूप मोठे आशीर्वाद प्राप्त आहेत. भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त आहेत, भगवान शंकराचे, भगवान ब्रह्मदेवाचे आशीर्वाद प्राप्त आहेत. असं वर्णन आलेलं आहे. सर्व कल्पामध्ये सर्व तीर्थ काय होत असतात? एकरूप होऊन जात असतात. पण कल्पामध्ये सुद्धा ज्या तशा चैतन्य स्वरूपानं अवस्थित असतात त्या भगवती नर्मदा माते. सरिता सागरः कल्पे कल्पे क्षयम गतः, पण सप्तकल्पक्षय न शिने न मृता तेन नर्मदा असं म्हटलं. समुद्र सरिता कल्पे कल्पे क्षयम गतः, कित्येक समुद्र आहेत, कित्येक सरिता आहेत, पण प्रत्येक कल्पाला ते स्वरूपानं क्षीण होऊन नष्ट होतं. पण भगवती नर्मदा देवी सप्तकल्पक्षय न शिने न मृता, नर्मदा ज्या मरत नाहीत त्या नर्मदा. विठ्ठल विठ्ठल. सप्तकल्पक्षय न श्रीने न मृता तेन नर्मदा असं म्हटलेलं. 7 कल्प झाले आणि 7 कल्प कोणी पाहिलं हो? भगवान मार्कंडेय मुनी जैसा ब्रह्म पूर्णोदकी भवे मार्कंडेय एकाकी. विश्वरूपाचं वर्णन करताना ज्ञानोबांनी खूप गोड वर्णन केले. जेव्हा भगवंताने विश्वरूप दाखवलं, प्रलय झाला महाराज, प्रलय झाला, माया दाखवली परमात्म्याने मार्कंडेय मुनीला. माया दाखवल्यानंतर भगवान मार्कंडेय मुनी एकाकी त्या प्रलयामध्ये पोहत होते, एकटेच पोहत होते. जिकडे तिकडे पाणीच पाणी होते. जैसा ब्रह्म पूर्णोदकी, ब्रह्मलोकापर्यंत पाणी पाणी होता. पहवे मार्कंडेय एकाकी एकटेच पोहत होते. पण त्यांना असं दिसलं भगवान श्री मार्कंडेय मुनीला जर आधार कोणाचा प्राप्त झाला? भगवती नर्मदा मैयाचा प्राप्त झाला. नर्मदा मैयाने ऐक नाही जगल्लय महाभय मृकुंड सोनू हरमेदे असं म्हटले. आचार्यांनी म्हटले, शंकराचार्यांनी, जगल्लय महाभय, महाभयंकर प्रलयामध्ये ज्यांनी मार्कंडेय मुनीला धीर दिला, आशीर्वाद दिला त्या नर्मदा माता. विठ्ठल म्हणून भगवान शंकराने आशीर्वाद दिला.
आपण आळंदी क्षेत्रामध्ये आपण गेल्यानंतर त्या आळंदी क्षेत्रामध्ये भगवती इंद्रायणी मातेमध्ये जर आपण अस्थी प्रवाहित केल्या तर अस्थी नासती उदकी. अस्थीचं काय होतं? पाणी होतं. परंतु तुदप्सू आणि भगवती नर्मदा मातेमध्ये जर आपण अस्थी सोडल्या तर त्या अस्थीचं पाणी होत नाही, शिला होतं. शिला पाषाण रूपाने त्या अस्थी तयार होतात. तुम्ही पहा, आणि असं वर्णन केलेलं आहे त्या अस्थी जे आहेत त्या अस्थी पाषाणरूप झाल्या. त्या पाषाण रूपात जरी पूजन केलं तर नरहा, ज्या मनुष्याच्या अंतकरणामध्ये कोणतीही भक्तीची इच्छा असेल ती भक्तिभावाची इच्छा मैया पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत महाराज. म्हणजे असा मोठा महिमा सांगितला. भगवान विष्णूने आशीर्वाद दिला. भगवान शंकराने मातेला सांगितलं की तुम्ही भगवान विष्णूला काय करा? प्रणाम करा, ते तुम्हाला आशीर्वाद देतील. नर्मदे तोम महाभागा सर्व पापहारी भव. तुम्ही कसे आहात? महान भाग्यवान आहात. जगातल्या सर्व पापाचा नाश करणाऱ्या तुम्ही आहात. तुदप्सू या शिलाहा सर्वाहा शिवकल्पा भवंतु ताहा. असा आशीर्वाद भगवान महाविष्णूने देव नर्मदेला दिला. तुमच्या पात्रातला प्रत्येक दगड, प्रत्येक पाषाणे भगवान शंकराचं स्वरूप असेल. म्हणून असं म्हणतात नर्मदा जी के कंकर जय शिवशंकर असं म्हणतात. म्हणजे मैयाच्या पात्रातला प्रत्येक कंकर दगड हे भगवान शिवाचं स्वरूप आहे. गंडकी मातेच्या पात्रातला प्रत्येक दगड भगवान विष्णूचं स्वरूप आहे. शालिग्राम विष्णुमूर्ती तुकाराम महाराज वर्णन करतात. तसं भगवती मैयाच्या पात्रातला प्रत्येक दगड त्याला अशा प्रकारे स्थापित करावं लागत नाही, ते स्वयंभू असतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शास्त्र सांगतं की मरणम जान्हवी तटे रेवाया तटे तप कोर्यात असं म्हटलेलं आहे. मरण जर जान्हवी तटावर प्राप्त झालं तर तो खरा भाग्यवान आहे. मरणे मोक्ष तुझ्या तिरी ऐक्य परत्रे सुखरूप. जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी ऐक्य परत्रे सुख सुखवर आहे म्हणतात. जिवंतपणे गंगेच्या तटाकावर भुक्ती आहे महाराज. या गावातून येताना असं पाहिलं सर्व ऊसच ऊस दिसतो महाराज. काय गोदावरी मातेची कृपा आहे, काय गोदावरी मातेची कृपा आहे महाराज. सगळे ऊसच ऊस. उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे पावसाळ्यात ऊस नसतो महाराज. पावसाळ्यात ऊस नसतो असं नाही, पावसाळ्यात पाऊसच पडत नाही. विठ्ठल विठ्ठल. जिता भुक्ती मोक्ष मरण्यातून येतोय. म्हणून सर्व कीर्तनकार बहुतेक नाशिकलाच भरपूर असतात. विठ्ठल विठ्ठल. जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तरी ऐक्य परत्रे सुखरूप. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात मोक्ष मरणे तुझ्या. भाग्यवशात गंगा मातेच्या तटावर जर आपला देह पडला सध्या मोक्ष आहे. तो किती पापी असो, मग किती पापी असो. म्हणून रेवा तटाचं वर्णन करताना सांगितलं रेवा हा तटे हे तपोकुर्या. ती तपोभूमी आहे. ती कशी भूमी आहे? तपोभूमी आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये तप घडलं पाहिजे. तुकाराम महाराजांचं वचन आहे पुढे जाणून या करावे संचित पुजावे अतीत देव द्विज. जन्म तुटे ऐसे नव्हे तुम्हा जना पुढिल्या पावना धर्म करा. करा जप तप अनुष्ठान याग संती जे मार्ग सापिये. संती जे मार्ग सापियले. साधनेमध्ये प्रवृत्त केला. कारण मनुष्य जन्माचं जर फलीभूत काय असेल तर तस्मिन दृष्टे परावर आहे. विठ्ठलाची एक देखील या परमात्मा दर्शनाशिवाय जीव हा कृतार्थ होऊ शकत नाही. ऐशी अवस्था न जोडता पार्था जी जे त्याची सर्वता दुःख झाले. जोपर्यंत जीवाला आत्मदर्शन होत नाही तोपर्यंत जीव सुखी नसतो. तो लोकांना विचार कसं चालले, लोक म्हणतात बरं चालले. म्हणावं लागतं, व्यवहारामध्ये म्हणावं लागतं. बाहेरून देवाईनं आतून होळीच असते. विठ्ठल विठ्ठल. संसार कोणी दुःख सांगत नसतं महाराज, कोणी दुःख सांगत नसतं. पण जोपर्यंत ज्ञानोबऱ्या सांगतात किंबहुना सोय जीव आत्म्याची आहे, तिथे जे होय त्या नाम सुख.
जीवाला आत्मदर्शन होत नाही तोपर्यंत जीव खऱ्या सुखाला प्राप्त होत नाही. मग व्यवहारामध्ये आपण किती जरी सत्ता संपत्ती भोग ऐश्वर्य प्राप्त केलं, जीव सुखी होईल का हो? होणार नाही. म्हणावं लागतं चांगलं चाललंय, व्यवहार असतो तो. परंतु शास्त्र सांगतं जोपर्यंत तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या, जोपर्यंत जीव मग तो ब्रह्मदेव जरी असला तर तो कृतार्थ होऊ शकत नाही. अब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती अर्जुन असं म्हटलेलं आहे. तो हे पुनरावृत्तीच्या मापा शिक झाला, तुमचा आमचा विचार सोडूनच द्या. येर याचेने अंगवाते जन्म मृत्यूचे करते, निर्जीवे होणी भ्रमते जीव मृगे. म्हणून कोणत्याही ब्रह्म लोकापर्यंत ते जीवच आहेत की नाही, फक्त समष्टी जीव म्हणा. इंद्रादिक देव जरी असले तरी ते जीवच आहेत, सत्कर्म त्या त्या पदाला गेलेले आहेत. म्हणून जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत जीवाला परमात्म्याचं अपरोक्ष दर्शन होत नाही तोपर्यंत जीव कृतार्थ होऊ शकत नाही. आणि मग जीव कृतार्थ होण्यासाठी संतांनी आपल्याला साधनेमध्ये प्रवृत्त केलं. पाहुणे अधिकार तैसे बोलावे उत्तर, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओजे त्यास तेचे द्यावे. ज्ञानाचा अधिकारी वेगळा, भक्तीचा अधिकारी वेगळा, कर्माचा अधिकारी वेगळा. आणि त्या त्या अधिकाराप्रमाणे संत महात्मे त्याला त्या त्या साधनेमध्ये प्रवृत्त करत असतात महाराज. म्हणून महाराज संतांचा अवतार तुम्हाला मी सुरुवातीला बोलून गेलो किंवा उद्धाराया आले, दीनजना येथे उपकारासाठी आले, गरजा वैकुंठी. म्हणून तुकोबराय महाराज वर्णन करतात. मग या भव समुद्रातून सहज लीलया कोण पार पडतो? महाराजांनी सांगितलं, पावले सत्वर निष्काम उद्धार, जिंकले अपार वासना. हे ज्याने अपार वासना जिंकली, एकी केली हातोफळी ठायाबळी पावले. ऐकले भवस्वर्गा उभगले, मोक्ष योग ज्ञान वळगले, पृथ्वी नयो या निघाले, पायजा जेत संसाराच्या पाया पुढा, पळती वितराग घोडा ओलांडोनी, ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा, अंतादे भावा फुलिया, झाडा देवनी आगव्या, पत्र घेती ज्ञानी जया मूळ घराची. मग एकी केली हातोपळी. हा अधिकार आपला नाही महाराज, हा आपला अधिकार नाही. आणि मग जे सत्वर निष्काम जिंकिले अपार वासने है, वासनेचे मूळ छेदिल्या वाचुनी, तरलोसे कोणी न म्हणावे, तुकोबराने सांगितलं. मग जर आपल्याला वासना, जर अपार वासना जिंकता येत नसेल तर संतांनी हळूहळू कर्माचा चित्तशुद्धीचा उपाय सांगितला. चित्तशुद्धीचा अंतरशुद्धीचा उपाय सांगितला. काय करा? पूजावे अतीत देव द्विज. अतीताची पूजा करा, ब्राह्मणाची पूजा करा, वैष्णवांची पूजा करा, परमात्म्याची पूजा करा. करा जप करा, तप करा, अनुष्ठान करा, याग करा. जे संतांनी मार्ग घालून दिलेत, लावेली कर्मी शुद्ध आचरणी, कोणा एका जन्मी केले पावे. साधू संतांनी आपल्या निष्काम कर्मामध्ये प्रवृत्त केलं आणि निष्काम कर्माचं अनुष्ठान आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या पुढच्या भावी जन्मामध्ये कधी ना कधी फलीभूत होऊन आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून कारण हे जे साधन आहे, हे साधन पुण्याशिवाय होत नसतं महाराज. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, पुण्य पाहिजे बहुत. कारण परमार्थातली कोणतंही साधन पुण्याशिवाय होत नाही. महाराजांचं एक अभंग इतका गोड आहे, देवासाठी जाना तयासीच आटी, असेल ज्या गाठी पुण्य राशी. ज्याच्या गाठीला पुण्य तोच परमार्थिक साधन करू शकतो, तोच वारी करू शकतो, तोच भजन करू शकतो, तोच तीर्थयात्रा करू शकतो. नाहीतर मग नाही महाराज, नाही करू शकत. पुण्याशिवाय परमार्थ होत नाही. म्हणून महाराजांनी उपदेश केला, निर्बळा पाठवे बळे वाराणसी, मेला आला त्याशी अर्ध पुण्य. जा कोणी काशीला चाललाय, कर्ज काढा, पैसे द्या, त्याला काशीला पाठवा. तिकडून आला तरी आपल्याला पुण्य, तिथं मेला तरी आपल्याला पुण्य. महाराज वर्णन करा, या गे ऋण घ्यावे द्यावे सुखला आहे, बुडता चिंता नाही उभयता. यज्ञ चाललेला आहे, भगवत प्रित्यर्थ जगाच्या कल्याणासाठी यज्ञ चाललेला आहे. ऋण घ्या, कर्ज काढा, बुडाला तरी काही दोष लागत नाही. महाराज सांगतात, याही ऋण घ्यावे द्यावे, पैसे द्या त्याला. ते पैसे परत आपल्याला नाही मिळाले तरी ते पैसे आपले सार्थकी लागलेले आहेत. महाराज बुडता चिंता नाही उभयता, दोघालाही चिंता नाही, घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला पण. म्हणून सप्त्यामध्ये पैसे घेतले तर काही हरकत नाही, कर्ज काढून सप्ताह करा. आहे की नाही? ज्यांनी पैसे दिले, आपल्या जरी नाही देता आलं तरी त्याला पुण्य मिळणारच आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात, यागी ऋण घ्यावे द्यावे सुखला आहे, बुडता चिंता नाही उभयता, कथे निद्राभंग करावा भोजनी, तया सुखाधनी, तुका म्हणे वर्म जाणून करावे, एक न घालावे एकावरी. साधारणतः परमात्मा साधन करत असताना, भगवत साक्षात करत असताना शास्त्राने सांगितलं, अंतकरणामध्ये 3 दोष आहेत, 3 प्रतिबंध आहेत. त्या दोषाचा प्रतिबंधाचा निराश झाल्याशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही. आपण नेहमी विचारसागर ऐकत असतो, मल विक्षेप आवरण, भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध. ह्या प्रतिबंधाचा निराश झाल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही. मल म्हणजे पाप वासना,
विक्षेप म्हणजे अंतःकरणाची चंचलता, आणि आवरण म्हणजे अज्ञान जो दोष आहे त्याला आवरण म्हटलेलं आहे. म्हणून हे जे पाप आहे हे पाप जाणं महत्वाचं आहे. पाप वासना कशाने जात असते? संतांनी सांगितलं निष्काम कर्माचं आचरण करा. निष्काम उपासनेनं अंतःकरण स्थिर होतं आणि श्री गुरुच्या तत्वमसी महावाक्याच्या द्वारे अज्ञानाचं आवरण काय होत असतं? नाहीसं होत असतं. म्हणून पाप वासना जाण्यासाठी संतांनी काय केलं? निष्काम कर्मामध्ये, निष्काम उपासनेमध्ये आपल्याला प्रवृत्त केलेलं आहे. बरोबर आहे. शांतीब्रह्म बाबा सांगत असतात, माणसं आळंदीला येतात. कशाला येतात? ज्ञानोबा दर्शन करायला येतात. इंद्राणी स्नान, भगवती मातेचं स्नान करतात. स्नान करून मंदिराकडे येत असताना तो वरून घाटावरून यावं लागतं. तो घाटामध्येच एक हॉटेल असतं, सुंदर हॉटेल असतं. तो हॉटेलवर मुद्दाम कढई बाहेर ठेवतो आणि गरम गरम वडे करतो. लोक म्हणतात आधी वडा खाऊन मग दर्शन करू. विठ्ठल विठ्ठल. ज्या साधनेसाठी आपण आलोय ते साधन पहिल्यांदा घडलं पाहिजे. चंद्रभागे स्नान विदतो हरिकथा समाधान चित्त सर्व का, ते साधन पहिल्यांदा घडलं पाहिजे. मळ दोष मी सांगतो, मळ दोष म्हणजे पाप वासना असते, ते पाप वासना जाणं अत्यंत महत्वाचे. शांतीब्रह्म गुरुवारे बाबा सांगतात की दर्शन बारीमध्ये लागला आळंदीमध्ये ज्ञानोबरायांच्या. पुढचा मनुष्य जेव्हा श्री ज्ञानोबरायांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवतो, मागचा माणूस हळूच काय करतो? त्याच्या खिशातलं पाकिट काढतो ना आपल्या खिशात घालतो. विठ्ठल विठ्ठल. क्रिया पुण्याची आहे, क्रिया पुण्याची आहे. दर्शन बारीमध्ये पाप गेलं का हो? पाप गेलं नाही महाराज. न सरे ते भक्ती विठोबाचे पाय, उपरती नाही जेते चित्ता. इंद्रियाशी नेम नाही, मुखी राम म्हणून काय. याला शास्त्रामध्ये मलदोष म्हटला गेला, मलदोष म्हटला गेला. म्हणून विक्षेप अंतःकरणाची चंचलता. काय करूया मना आता, काय विसरते पंढरीनाथा. करी संसाराची चिंता वेळोवेळा मागुती. अधिक कोंडिता चरफडी, भलतीकडे घाली उडी. भजन नावडे श्रवण, दहावे विषय अवलोकून. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. माशी सर्व पदार्थावर बसते पण विस्तवावर बसत नाही. का बसत नाही? तिला माहिती आहे विस्तवावर बसलं की परत येणं नाही. यद गत्वा न निवर्तनते तद धाम परम मम. तसं आपलं मन आहे, संसारात सगळीकडे जातं पण पंढरपूरला जात नाही. का जात नाही? त्याला माहिती आहे पंढरपूरला गेलं तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्म नाही आला, परत येणं नाही, संसार होणार नाही. हा का आहे? मनाचा स्वभाव आहे. म्हणजे अंतःकरणाची चंचलता आहे. हे खूप मन चंचल आहे महाराज. तुकोबराने खूप वर्णन केले. भलती असावे धावे सैराट, वाट आडवाट दरे दरकुट चेतोनी इंद्रिय सकळ. महाराजांनी वर्णन केलं. म्हणजे अशा अंतःकरणाच्या चंचलता घालवण्यासाठी शास्त्रामध्ये काय सांगितले? निष्काम उपासना सांगितली महाराज. आणि मग हे साधन करत असताना अंतःकरणातला मलदोष घालवायचा आहे, अंतःकरणाची चंचलता घालवायची आहे. आणखी 3 प्रतिबंध आहेत. प्रतिबंध वर्तमान विषय आसक्ती लक्षणा, प्रज्ञा मांद्यम कुतर्कश्य विपर्य दुराग्रहा. विषयासक्ती आहे, बुद्धी जड असते. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहूनी दगड बरे देवा. किती सांगा किती सांगा, काहीच कळत नाही महाराज. कीर्तन संपलं, विचारलं कोणता अभंग होता? तुका म्हणे म्हणतोय. म्हणजे अभंग सांगता येत नाही, अभंगाचं चरण सांगता येत नाही. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, पण 80 वर्षाच्या मात्र लग्नाची तारीख बरोबर आठवते. असा प्रकार घडला जातो. प्रज्ञा माध्यम जे काही बुद्धिमंदता दोष सांगितला. कुतर्कश्य आणि विपर्य दुराग्रह, विपरीत निश्चय असतो. मी ब्रह्म म्हणत नाही, मी देह आहे म्हणतो. आणि नेस्ता काय करत असतो? तो कुतर्क करत असतो. त्याला शास्त्रामध्ये काय म्हटलं गेलं? वर्तमान प्रतिबंध सांगितलं. अतिथी महेशी स्नेहेनं हा भूत प्रतिबंध सांगितला. अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय सेवेले पाहि. ऐक नाही, शांतीब्रह्म गुरुवारे बाबा उदाहरण देतात. आपल्या घरातले लहान मुलं बशीत चहा नसला तरी बशीत चाटतात. का चाटतात? मागे बहुता जन्मी भजन नाही, चहा पिता आलो आम्ही. ऐक नाही, मागचे पुष्कळ जन्म चहा पिला, ते भुक्त विषयाचे संस्कार अंतःकरणावर जडले म्हणून घरातले लहान मुलं बशीत चहा नसला तरी बशीत चाटतात. ह्याला काय म्हटलं गेलं? भूत प्रतिबंध म्हटलं गेला. वेदेन करिता प्रेरणा, सहज विषयावरील वासना. जन्म जन्मांतरीचे संसाराचे संस्कार असतात. आपल्या घरातल्या लहान मुलांना हरिपाठ शिकवावा लागतो, हनुमान चालीसा शिकवावं लागते, सहस्त्रनामाचा पाठ शिकवावा लागतो. पण घरातल्या लहान मुलाला संसार कसा करावा शिकवावा लागत नाही. तुम्ही पहा, घरातल्या लहान मुलाच्या हातात रुपया ठेवा, असा घट्ट धरतो, सोडतच नाही. कारण जन्म जन्मांतरीचे संस्कार असतात. ह्याला शास्त्रामध्ये भूत प्रतिबंध म्हटलेलं आहे. आणि भावी प्रतिबंधाचं चिंतन करताना भरत महाराजांच्या जीवनामध्ये 1 जन्माचा प्रतिबंध होता. श्री वामदेवांच्या जीवनामध्ये 2 जन्माचा प्रतिबंध होता. त्याच्या अधिकारानुरूप भावी जन्माचा प्रतिबंध हा ठरत असतो महाराज. म्हणजे 3 प्रतिबंध घालवायचे, 3 दोष घालवायचे. म्हणजे 3 दोषाच्या घालवण्यासाठी, निरासासाठी, प्रतिबंधाच्या निरासासाठी शास्त्रामध्ये जे साधन सांगितले गेले, मनशुद्धीच्या मार्गे जे विजय व्हावे वेगे, ते कर्मस वळा लागे,
आळसून की जे म्हणून निष्काम कर्मांनी निष्काम उपासना सांगितली. आणि त्यामध्ये अंतकरणाच्या शुद्धीसाठी स्थिरतेसाठी सगळ्यात प्रधान साधन कोणतं सांगितलं असेल तर ते म्हणजे तीर्थाची उपासना. तीर्थयात्रे सुखे जाऊ सुखी जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिवू वासुदेव धनीवर किंवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नियम सिद्धी नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात. तीर्थाची उपासना सांगितली. सुखी जाऊ वाचेने परमात्म्याचं नामचिंतन घेऊ साधू संतांसोबत तीर्थयात्रा करू. हा वासुदेव शिव धनीवरी आणि तृप्त होईपर्यंत परमात्म्याचं काय करू चिंतन करू. संतांनी आपल्याला उपदेश केला. तीर्थयात्रेला आम्ही सुखाने जाऊ पण केव्हा जाऊ आहे की नाही म्हातारपणा जाऊ का नाही नाही नाही. जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत हे साधन घडत असतं. महाराज वर्णन करतात करा करा लाग पाठ धरा पंढरीची वाट जाऊ नाही चपेट घात पडिला काळाचा दुजा ऐसा नाही कोणी जोया काळी भयातुनी करा म्हणून हा होते गात्रे बेंबळी दिवस अस्तमान काळे हा तेव्हा आहे टाळे जाऊ मोकळे आहे ते. आयुष्यरूपी भानू असताना गेल्यानंतर पुढं काय राहतं महाराज काय शिल्लक राहत नाही. होते गात्रे बेंबळी दिवस अस्तमान काळे इंद्रियातली शक्ती सगळी निघून जाते. मग जोपर्यंत हात चांगले आहेत तोपर्यंत काय करून घेतलं पाहिजे भजन साधना करून घेतली पाहिजे. संतांनी आपल्याला उपदेश केला काय करा अंतकरण शुद्धीसाठी तीर्थाची उपासना करा तीर्थाचं साधन करा. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही. पंढरीचा नित्यवास घडावा भगवती चंद्रभागे मातेचं नित्य स्नान घडावं. श्री पांडुरंगाचं नित्य दर्शन घडावं. मुखी नाम सदा संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे. पण हे साधन केव्हा करायचे. गीतेमध्ये श्लोक आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. अनुदर्शन शब्द महत्वाचा आहे. दर्शन आणि अनुदर्शन. दर्शन म्हणजे ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर सावध होणं. अनुदर्शन म्हणजे ती अवस्था प्राप्त होण्याच्या पूर्वीच सावध होणं. संत महात्मे ती अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच सावध होत असतात. तो महात्मा जन्माविषयी मरणाविषयी व्याधीविषयी कसा सावध असतो. ज्ञानोबळे 13व्या अध्यायामध्ये खूप गोड वर्णन केलं. पोयगर ते रिगाला मूत्ररंदे निघाला कटामे चाटेला कुचस्वेदू ऐसेसिया परी जन्माचा कांटाळा धरी म्हणे आता ते न करी जेणे ऐसे होय. मौनी वर्णन केले ऐक नाही मृत्यू आहे तुझी कल्पांता जरी लांब असला पण तो आजीची होय सावध होतो. आत्ताच सावध होतो. मृत्यू पुढं आहे कधी ना कधी येणार आहे. भविष्यामध्ये जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी मृत्याची भेटी जवळ आली. जरा म्हणजे म्हातारपण आहे. जायते असती वर्धते विप्रीणमते अपक्षेते आणि विनश्यते. सूर्यवंशातले एक राजे होते. त्यांनी आरशामध्ये चेहरा पाहिला. त्यांचा एक केस पांढरा दिसला. त्यांना वाटलं ज्यावर ते केस पांढरा झाला त्यावर ते आपण संसार करण्याचे अधिकारी राहिलो नाही. मुलाला राज्यावर बसवलं. जंगलामध्ये भजन करण्यासाठी निघून गेले. सध्याच्या काळामध्ये लोक पांढरी केस काळी करून संसार करतात. विठ्ठल विठ्ठल म्हातारपणाचं दुःख ज्ञानोबराने खूप गोड वर्णन केलं. खूप गोड वर्णन केलं ज्ञानोबराने. पद्मदळे सिसाळे भांडता ते जे हे डोळे ते होते पडवळे पिकली जैसे. आज आपले डोळे कमळाच्या फुलाबरोबर स्पर्धा करतात पण तेच डोळे म्हातारपणात पिकलेल्या पडवळाप्रमाणे होतात. ज्ञानोबराय वर्णन करतात. जी काही उंटाचा गुडघा आहे त्याप्रमाणे आपलं नाक होईल ऐक नाही असं ज्ञानोबराय वर्णन करतात. जी काही आपले तांबुले ओठ राहू हसता दात दाऊ सनागर मिरवू बोल जेणे. तांबूळ खाऊन पान खाऊन आज आपण होठ रंगवतो दात रंगवतो दात लाल करतो पण म्हातारपणामध्ये दाडा गडबडल्यात सर्व दात पडून जातात. जसं आषाढीच्या वेळेस पाऊस आल्यानंतर पर्वत शिखरातून पाणी नेहमी झिरपत असतं
तसे या दोन खिंडीतून पाणी नेहमी झिरपतं. म्हातारपणामधली अवस्था ज्ञानोबरे खूप गोड वर्णन करतात. अशी अवस्था स्त्रिया म्हणती विवसी बाळे जाती मिरची, मूर्छी स्त्रिया म्हणती विवसी, किंबहुना चिळसी पात्र होईना. इतकं म्हातारपणी थेट पडसे खोकला, हात कपाळा लावणी बैसे खोबऱ्याची वाटी, झाले असे मुख गळत असे नाक श्लेष्मपुरी, बोलो जाता शब्द नयची आणि गडगडी कंठ कपभारी, शेजारी म्हणते मरेना का मेला, आणीला कंटाळा येणे आम्हा. शेजारचे म्हणते म्हातारा कधी मरतो काय माहिती म्हणे, रात्रभर आम्हाला झोप लागत नाही. म्हणजे अशी अवस्था म्हातारपणामध्ये होते. सगळ्याला घरात जर लहान मुलगा रडू लागली सुनबाई म्हणते गप बस, नाही तर शेजारच्या खोलीत बागुल बोय तिथं नेईन म्हणते. म्हणजे काय अवस्था आहे म्हातारपणातली, विचार करा. तो महात्मा कसा सावध असतो, ज्ञानोबरे किती गोड वर्णन करतात. ती दशा येण्यापूर्वी, वृद्ध दशा येण्यापूर्वीच तो महात्मा सावध होतो. आता रोग नाही, पण 40 वर्षानंतर रोग येणार, आपला घात करणारा. आता कोरोना नाही, भविष्यात काय येईल सांगता येत नाही. मग तो महात्मा आता सावध होतो आणि सावधून काय करतो, परमात्मा प्राप्तीचं साधन करतो. म्हणून नायकाने पावे तो ऐकून घाले आगवे, पंगुन होता जावे ते तर जाय दिठी जवळ जाये, पाहावे ते तुले पाहे मुखत्वादी वाचावाय सुभाषिते, हात होती खोळे पुढील खोळे, खोळे नाव आलं बरं का, विठ्ठल विठ्ठल. हात होती खोळे पुढील मोटके कळे, करुणी घाली सकळे दाना दिके, तेव्हा ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेडे, तो चिंतनी ठेवी चोकडे आत्मज्ञा. ज्ञानोबरे वर्णन करता भविष्यात चोर येतील संपत्ती घेऊन जातील. मग चोरांनी संपत्ती नेल्यानंतर लोकांचा स्वभाव, लोक म्हणतात कृष्णार्पण. चोरीचं धन कधी कृष्णार्पण होत असतं का? कधी होत नसतं. मग चोरांनी धन नेल्यानंतर कृष्णार्पण करण्यापेक्षा जर आताच धन जर ते सत्कार्यात खर्च केलं तर चित्ताला समाधान प्राप्त होईल. ज्ञानोबरे वर्णन करतात का झाका झाकी वातीनं वस्ता कीजे, दिवा जाण्याच्या पूर्वी सारवासारव करून ठेवावे. तसं कान बहिरे होण्यापूर्वीच कान भरवण्या, ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती दे देवा, डोळे आदू होण्याच्या आधी डोळे भरवण्या, पाहेन तुझे मुख तेचे मज सुख दे देवा, वाणी मुखी होण्याच्या आधीच ज्ञानेश्वरी गाथा भागवत तिन्ही ग्रंथाचं पारायण करून घ्यावं. हात शेवटी काय होतील, हाताला काम करता येणार नाही. मग हात खोळे होण्याच्या आधीच काय केलं पाहिजे, हो दान धर्म केला पाहिजे, पांडुरंग परमात्म्याचं पूजन केलं पाहिजे. पाय चांगले आहेत तोपर्यंत पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, पांडुरंग परमात्म्याची वारी केली पाहिजे. श्री निवृत्तीनाथांच्या पायी सोहळ्यामध्ये चाललं पाहिजे. ब्रह्मगिरीची परिक्रमा केली पाहिजे. भगवती नर्मदा मातेची परिक्रमा केली पाहिजे. लोक आम्हाला म्हणतात बाबा आम्हाला तुमच्या रोग परतीला यावं वाटतं, पण आता पाय काम करत नाही. आम्ही म्हणलं पाय चांगले होते तेव्हा तिकीट काढून तमाशाला गेला, आता कसं शक्य आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरे उपदेश करतात, हे परमात्मा प्राप्तीचं जे साधन आहे ते साधन करत असताना कोणत्या अवस्थेत घडलं पाहिजे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात चालावया पाय तो तो आपले सोयत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणून तुकोबरे आपल्याला गोड उपदेश करतात. बाबांनो जोपर्यंत ते सकळ सिद्ध सामुग्री आहे, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तना, जोपर्यंत इंद्रियातीमध्ये शक्ती आहे सामर्थ्य आहे तोपर्यंत महाराज सांगतात हात चालावया पाय. हातामध्ये शक्ती आहे, पायामध्ये शक्ती आहे, तो तू आपले स्वहित पाहे. स्वहित म्हणजे काय हो, हित ते करावे देवाचे चिंतन. सोहिताचा मार्ग म्हणजे करी आता बापा सोहिताचा स्वार्थ.
अनर्थाचा अर्थ सांडी आता. परमात्मा प्राप्तीसारखं स्वहित जगामध्ये दुसरं कोणतं आहे महाराज? सगळ्यात मोठं स्वहित जर कोणतं असेल तर परमात्म्याचं प्राप्तीचं स्वहित आहे. पण माणसं तसं करत नाहीत महाराज. तीर्थयात्रेत जायचं को नको. लोकांना म्हटलं बाबा चला ना पंढरपूरला, आता कोरोना निघून गेलाय. तो म्हणतो येतो म्हणे, येतो. थोडं मुलाचं लग्न झालं ना पंढरपूरला नक्की वारीला येतो. बरं मुलाचं लग्न होतं, बाबा आता तरी पंढरपूरला चला. तो म्हणतो आता मुलाचं लग्न झालंय, एकदा नातवाचं मुखकमल पाहिलं की पंढरीत चातुर्मास थांबतो म्हणतो. असा प्रकार घडला जातो. बरं आता नातवाचं मुखकमल पाहिलं, बाबा आता तरी चला. आता काय मग मग महाराज वर्णन करतात, मग तोची वृद्धाप्य लागे येऊ तेव्हा तोची प्रेम भाव बाळकासी आणि. आता घरामध्ये मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर अशी अवस्था होती. तुकोबऱ्याचा गोड अभंग आहे. मनसी होनी निश्चिंता हारून अवघी चिंता मग जाओ एकांता भजन करू संसार संभ्रमे आशा लागे पाठी तेने जीवासाठी होईल तुझ्या शेकी नाडसील विषय संगीतो अवघा नाडसील मागोता पडशील भोडोई. कधी म्हणशील असं तू निश्चिंती होऊ दे एकदा संसारामध्ये. संसार कधी निश्चिंती होत नसते. संसारामध्ये कधी पूर्णत्व प्राप्त होत नसतं. जो कधी पूर्ण होत नाही त्याचंच नाव संसार आहे. जो पूर्ण होतो त्याला परमार्थ म्हणा. परमार्थ करून संपवता येतो, पण संसार करून कधी संपत नसतो. संसार करणारा संपत असतो. आजा मेला पंजा मेला बाप मसनानेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. त्या जमिनीला पंजोबा माझे म्हणतो, त्या जमिनीला आजोबा माझं म्हणतो, त्या जमिनीला बाप माझं म्हणतो, त्या जमिनीला मुलगा माझा म्हणतो, त्या जमिनीला नातू माझा म्हणतो, त्या जमिनीला पंतू माझा म्हणतो. हे सगळे जातात मसनात, जमीन राहते जाग्यावर. विठ्ठल विठ्ठल संसार करून कधी संपत नाही. सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याचे देव बांधावडी. सांगा ती कवडी गेली नाही. संसार करून कधी संपत नाही, पण परमार्थ करून संपवता येतो. परमार्थामध्ये पूर्णत्व आहे महाराज. ओम पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते. महाराज सांगतात कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, कौतुक वाटे झाली वेचाचे नाव मंगळाचे तेने गेले. संसारामधला कोणताही मनुष्य असं म्हणणार नाही आता निश्चिंतीने पावलं विसव, असं कधीच म्हणणार नाही महाराज. संसारामध्ये कधीही पूर्णत्व नाही, पण परमार्थातलं कोणते साधन असो महाराज. तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया न वजे. न वजे वाया काही केली या तीर्थ अथवा का व्रत वाया न वजे. न वजे वाया झाले संतांचे दर्शन, शुद्ध आचरण वाया न वजे. न वजे वाया काही देवळासे जाता, देवाशी पूजिता वाया न वजे. न वजे वाया काही ऐकता हरिकथा, आपण करिता वाया न वजे. परमार्थी साधन कोणते असो, देवळामध्ये आपण मंदिरात दर्शना गेलो कधी वाया जाणार नाही. सरातलं सगळं वाया जातं. तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा, येथे अवघे वाया गेले दिसते साया फलकटतो संसार. परमार्थातलं कधीच वाया जात नसतं. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, नामी तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. म्हणून महाराजांनी सांगितलं काय करा, तीर्थयात्रे जाय चुको नको. तीर्थाची उपासना महत्वाची आहे. लोक आता तीर्थयात्रा करतात पण पर्यटन म्हणून करतात, पर्यटन म्हणून करतात. बरं तीर्थयात्रेमध्ये गेल्यानंतर शास्त्र सांगतात तिथं गेल्यानंतर काय घडला पाहिजे, वास घडला पाहिजे, कमीत कमी 1 दिवसाचा मुक्काम घडला पाहिजे. आता तीर्थयात्रा लोक असे करतात, त्यांना वेळ नसतो. तुका म्हणे मोक्ष देखील कळस वारे वा, असं थोडीच असतं. गर्दी असेल, आषाढी वारी असेल तर म्हणा ना मोक्ष देखील कळस. आपण लोक गर्दी नसते, ह्यांना वेळ नसतो म्हणून म्हणतात मोक्ष देखील कळस. हे चुकीचं आहे महाराज. अशा पद्धतीने तीर्थयात्रेमध्ये जी उपासना घडली पाहिजे, वास घडला पाहिजे, हरिकथा श्रवण झाले पाहिजे, तीर्थस्नान झालं पाहिजे, दान घडलं पाहिजे, प्रदक्षिणा घडली पाहिजे, देवतेचं दर्शन घडलं पाहिजे, है की नाही. पण लोक तीर्थामध्ये गेल्यानंतर नको त्या गोष्टी करतात. म्हणून काही वर्षापूर्वी केदारनाथला काय घटना घडली त्याचं प्रत्येक येते. तीर्थयात्रा हे पर्यटनाचं साधन झालं पाहिजे. तीर्थयात्रा हे चित्तशुद्धीचं साधन आहे. तीर्थयात्रा हे चित्तशुद्धीचं साधन आहे. पण ते चित्तशुद्धीचं न ठरता सुट्टी मिळाली, चला कुठं चला चला कुठल्या तरी यात्रेला, आणि तिथे गेल्यानंतर लोक फोटोच काढतात. विठ्ठल विठ्ठल म्हणजे देवाला बघण्याऐवजी स्वतःलाच पाहतात. देवाला बघायला पाहिजे की नाही, देवाचं दर्शन केलं पाहिजे, संतांचं दर्शन केलं पाहिजे. काही काही लोक इतके विचित्र आहेत महाराज, देवाकडून कोणते फोटो असा मोबाईल करतात. म्हणजे काय विचित्र अवस्था आहे महाराज, किती विचित्र अवस्था निर्माण झाली. म्हणजे असा हा प्रकार अनुभवला येतो. देवाकडे जायचे देहाचं तादात्म्य घालवण्यासाठी,
आपण ते देह तादात्म्य वाढवत चाललोय, म्हणजे असा प्रकार घडला जातो. म्हणून महाराज सांगतात तीर्थयात्रे जाय चुकू नको. पण केव्हा? जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जब काळ असे दुरी ठेला, 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 तब हरी गुण गाय ऐक वहिला, तब तू हरी गुण गाय ऐक वहिला, तू हरी गुण गाय ऐक वहिला, तू हरी गुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरुनी भला, मनी भाव धरुनी भला, मनी भाव धरुनी भला, मनी भाव धरुनी भला. नवस त्याला चुकू नको, नवस त्याला चुकू नको, नवस त्याला चुकू नको, त्याला चुकू नको. जब काळ असे दुरी ठेला, जब काळ असे दुरी ठेला, जब काळ असे दुरी ठेला, जब काळ असे दुरी ठेला. तो काळ असे दूर ठेला तो तू हरिगुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरुनी भला नवचे त्याला चुकू नको. संतांनी आपला उपदेश केला, जोपर्यंत काळ दूर आहे, जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंतच काय करा, परमात्म्याचे गुण मुखाने गा, परमात्म्याची कीर्ती कानाने ऐका. येणे मुखे तुझे वर्णे गुण नाम, तेची मज प्रेम दे देवा. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण मनात येते धाव घेई. राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. संतांनी आपला उपदेश केला, जोपर्यंत काळ दूर आहे है की नाही, कारण काळ केव्हा येईल सांगता येत नाही. काळाचे वडील पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौथे. काळ कधी सांगता येत नाही, क्षण भंगुर नाही भरवसा. क्या जीवने की पकरी आस, हातो लिया नाही तेरा घास. हातात जर जेवण करताना घास घेतला तो मुखात जाईल का नाही सांगता येत नाही महाराज. संध्याकाळी झोपल्यानंतर सकाळी आपल्याला परमात्मा उठवतोय, देवाची कृपा आहे. काही काय माणसं झोपेत राम बोलो भाई होतात महाराज, झोपेत वैकुंठाला जातात, म्हणजे असा प्रकार घडला जातो. म्हणून जोपर्यंत काळाची शक्ती महाभयंकर आहे. न्याहाळी पाक केवढा पसरला असे, चौडा जो करुण्या माझेवडा आकार गज. भागवतामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, सृजित्या ब्रह्मया ते काळ पिळी, पाळित्या विष्णू ते काळ गिळी, प्रलयरुद्राची होळी काळ महाबळी स्वयं करी. सृजन करणाऱ्या ब्रह्मदेवाला, पालन पोषण करणाऱ्या श्री विष्णू देवाला, संहार त्या श्री रुद्रदेवाला काळ महाबळी काय करतो, सगळ्याचा काय करतो, अवघाचे आकार ग्रासेला काळे. सत्य लोकापर्यंत म्हणजे एवढा मोठा ब्रह्मदेव आहे. जी काही कृत त्रेता द्वापर आणि कली हे 4 युग 1000 वेळा फिरल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. हे 4 युग 1000 वेळा फिरल्यानंतर ब्रह्मदेवाची एक रात्र होते. असं 100 वर्ष आयुष्य ब्रह्मदेवाचं असतं. पण तो ब्रह्मदेव सुद्धा महाराज वर्णन करतात, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. पुनरावृत्तीच्या मापा परत त्यांना काय झाली, पुनरावृत्ती प्राप्त झाली. जे देहाचे पुरंदर 14 जाते, ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र काय होतात, वैकुंठवासी होतात. म्हणजे 14 इंद्र कुठं जातात, जपामने जाती, पुण्यक्षय, अधोगती. पंचवटी क्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्र संध्याकाळीत होते. संध्याकाळीत असताना एक प्रभूने दृश्य पाहिलं, मुंगळ्याची दिंडी चालली होती. त्यात एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चालला होता. देवाला हसू आलं. देवी सीता माता बसल्या होत्या. म्हणले भगवान का हसले, सहज हसलं म्हटले. तसं नाही, मोठी माणसं सहज हसत नसतात, काय कारण आहे. तेव्हा देवाने सांगितलं, देवी सीता हा जो काही मुंगळा आहे दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलेला आहे, तो मागच्या जन्मामध्ये इंद्र होता म्हणे. त्याला मागच्या जन्मामध्ये ऐरावत बसायची सवय होती. आता पुण्य संपलंय, मुंगळ्याच्या जन्माला आलाय, पण ती सवय न मोडल्यामुळे दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय. विठ्ठल विठ्ठल. देहाचे पुरंदर 14 जाते, 14 इंद्र काय होतात, वैकुंठाला जातात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये. तुमची आमची गत सोडून द्या.
काळ केव्हा आपला ग्रास करेल सांगता येत नाही. क्षण भंगुर आहे. राम राम स्मरादी लाहो करा गाठ घाला मुळबंदी सांडावा अवघ्या उपाधी लक्ष लावून रहा गोविंद काय थोडे बहुत लाग पाठ करा भक्तिभाव धरा तन मन ध्यान द्या लावून या नीट तन मन इंद्रिये काय करा सावध होणी भजनी लागा आणि ते भजन करा सावध होऊन परमात्म्याचं चिंतन करा आहे की नाही. भविष्याचे माथा भजन ने दावे सर्वता माणसाचा स्वभाव असतो. चला कीर्तनाला म्हणतात की तुम्ही व्हा पुढं आम्ही येतो बरोबर ते बरोबर पंक्तीला येतात महाराज म्हणजे असा प्रकार घडला जातो. बरं जरी बलात्काराने आणला तरी निद्रा घे लोडासे टेकून या म्हणून महाराजांनी उपदेश केला भविष्याचे माता भजन ने दावे सर्वता मनसी नायरे संचित न करी ऐसी मात आपली आपण न करो हित करो हे प्रमाण संचित तरी मी नष्टची पती तुका म्हणे मज संत हा सत्य. लोक म्हणतात तुमचं भाग्य तुम्हाला वारी घडते म्हणे आमच्या नशिबात कुठे असं म्हणू नको. तुझ्या नशिबात काही झोप घे नाही का मग नाही माणसं असं म्हणतात आमच्या संचितामध्ये नाही असं कधीही म्हणू नये. भविष्यावरही काही घालू नये. पण लोकांचा स्वभाव विचित्र आहे. वास्तविक पाहता परमार्थ प्रयत्नानं असतो संसार प्रारब्धानं असतो. पण लोक संसार प्रयत्न करतात आणि परमार्थ प्रारब्धावर सोपवतात. विठ्ठल माझ्या नशिबात जर परिक्रमा असेल तर होईल कधीच होणार नाही महाराज. अट्टाहास करायला पाहिजे पराकोटीचा प्रयत्न पाहिजे. जवळ काळ असे दुरी ठेला तो तू हरिगुण गाय ऐक व्हायला. आदरणीय बाबांनी मागच्या वर्षी वारीला निघाले होते परिक्रमेला पायाला लागलं पण निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. नाहीतर आपलं असं असतं महाराज ज्ञानोबरांच्या वारीत जर पाऊस जोरात आला इतका पाऊस पडला तंबूत पाणीच पाणी. 2 वर्षापूर्वी तंबूत पाणी नव्हतं पाण्यातच तंबू होता. लोक म्हणतात एवढं पाणी आहे वळकुटे बांधतात आणि आळंदीला निघून येतात असं चालतं का हो. नाही दिंडीत चालताना जर गाडी जेवणाची एखाद्या दुपारी आली नाही संध्याकाळी आली दुपारी जेवण मिळालं नाही लोक वळकटे बांधतात आणि घरी निघून जातात. पण तसं नाही महाराज. परिक्रमा करत होते मागच्या वर्षी थोडा पायाला जखम झाली त्रास झाला चालणं शक्य नाही झालं. महाराजांनी किती गोड वर्णन केले. नसो बळ देह असो पराधीन परे चिंतन टाकून बळ नाही देह पराधीन आहे. तुका म्हणे देह पडो या चिंतने पुढे लागे येणे यासाठी परत अट्टहास केला आहे की नाही परत अट्टहास केला. आणि खरं सांगतो तुम्हाला की मयाची कृपा आहे. मयाच्या कृपेने परिक्रमा झाली. आम्ही असं पाहिलं बाबा की 80 वर्षाचा म्हातारा बायपास झालेला पण तो परिक्रमा करीत होता. विठ्ठल विठ्ठल. परिक्रमेत खूप सुंदर अनुभव येतात. म्हणजे बायपास झालेला 80 वर्षाचा वृद्ध परिक्रमा करतो. किती मोठी मैयाची कृपा आहे पहा. तुका म्हणे वृद्ध होती तरणे जसं सोहळ्यामध्ये म्हातारे माणसं तरणे होतात तसं परिक्रमेमध्ये म्हातारे माणसं आंधळे असे डोळे पांगुळ असे पाय आनंद ते तिचा मुके असे वाचा बहिरे ऐकते कानी रे महाराज कहतात. काय परिक्रमेचा आनंद आहे काय सोहळ्याचा आनंद आहे. सोहळ्यामध्ये परिक्रमेमध्ये आंधळ्याला डोळे मिळतात पांगळ्याला पाय मिळतात आहे की नाही. म्हातारे तरणे होतात महाराज आहे की नाही. असा हा भगवत कृपेचा साक्षात्कार भगवती मातेच्या परिक्रमेमध्ये अनुभवला येतो. म्हणून महाराज सांगतात तव तो हरे गुण गाय ऐक व्हायला मनी भाव धरुणी भला न वचे त्याला चुको नको बाबा चुकू नको. द्रव्य प्राप्त आहे ते द्रव्य प्राप्त झाल्यानंतर ते द्रव्य मातीमध्ये घालू नको. जोडोनी धन न घाली माती ब्रह्मवृंदे पूजन यती सत्य आचरण दया भूती करी सांगाती चुको नको. द्रव्य मिळाले आपल्याला जोडोनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. हे द्रव्य शुद्धीचा प्रकार तुकोबरांनी आपल्याला सांगितला. जर द्रव्य पोटासाठी खटपट करेसी अवघा वेळ राम राम म्हणता तुझी बसली दात खीळ. तुका म्हणे ऐशा जेव्हा काय करू आता राम राम न म्हणे त्याचा गाढव माता पिता. तुकाराम महाराज किती गोड वर्णन करतात. माती घालणं धन म्हणजे काय हो. आपण जर ते धन उदास वृत्तीनं वेच केला नाही तर त्या धनाची माती होते. भागवतामध्ये द्रव्याचा क्षय कसा होतो नाथ म्हणजे खूप गोड वर्णन केले. जर आपण ते द्रव्य सत्कार्यामध्ये खर्च नाही केलं पहिले माती होण्याचं कारण आहे इन्कम टॅक्सची धाड पडते महाराज. राजा कधी द्रव्य हरण करेल सांगता येत नाही. दुसरं माती होण्याचं लक्षण म्हणजे चोर येतात कधी दरोडा घालतात पत्ता लागत नाही. तिसरं माती होण्याचं कारण आपल्या आपतेष्टाला उसने दिलेले पैसे आपतेष्ट परत कधीच करत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. सत्कार्यात द्रव्य खर्च नाही केला तर द्रव्याची माती अशी होते. उसने दिलेले असतात पैसे आपतेष्टांना पण ते पैसे परत माघारी आपल्याला देत नाहीत. ही झाली द्रव्याची माती महाराज.
किंवा सर्पविंचू दिसे धन अभाग्या कोळसे, शेवटी तसाच जर द्रव्य राहिलं तर ते काय होत असतो, त्या धनाचा पैशाचा कोळसा होत असतो, कोळसा. म्हणून महाराजांनी सांगितलं जोडोनी धन न घाली माती, अशी 4-5 प्रकारे त्या द्रव्याची माती होत असते. ब्रह्मवृंदे पूजन यती, साधू पुरुषांची पूजन करा. कारण काय देवाने आपले राहण्याची ठिकाणं सांगितले 16व्या अध्यायामध्ये. सत्य आणि सत्पुरुष, दानशील, याज्ञिक, तपस्वी, अलौकिक, संन्यासी, जे का भक्तहान महात्मे ये माझी निजांचे धामे. पतिव्रता स्त्री, सती, सत्पुरुष, सज्जन महात्मा आहेत. दानशील आहे, संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली या ठाया, तेथे जाण धनंजय विभूती माझी. दानशील, याज्ञिक, समाज प्रित्यर्थ, समाज सुखी होण्यासाठी भगवत प्रित्यर्थ जो यज्ञाचं साधन करतो तो दानशील याज्ञिक. तपस्वी आहे, तपोमूर्ती आहे, तो कोण आहे, परमात्माचा अंश आहे, तो परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे. अलौकिक संन्यासी जे आपल्या पुढं पूजनीय स्वामीजी आहेत. संन्यासी महात्मा हा परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे. का भक्त अन महात्मे ये माझी निजांची धामे. भक्त आणि महात्मा हे परमात्म्याचं राहायचं ठिकाण आहे. जयाचे चोखटे मानसी मी होणे असे क्षेत्र संन्यासी. परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये क्षेत्र संन्यास्त वृत्तीनं राहतात. म्हणून अशा ब्रह्मवृंदाचं पूजन करा. यती म्हणजे संन्यासी आहे, त्या साधू पुरुषांचं काय करा, पूजन करा. ब्रह्मवृंदे पूजन यती, कारण तुका म्हणे देवा त्यांची केली पाहावी सेवा. ईश्वराची सेवा केली तर फक्त अदृष्ट फळ मिळतं, पण या ब्रह्मवृंदाचं पूजन केलं तर अदृष्ट आणि दृष्ट दोन्ही फलाची काय होत असते, आपल्याला प्राप्ती होत असते. जोडणी धन घाली माती ब्रह्मवृंदे पूजन. सत्य आचरण दया भूती, सत्य आचरण, सत्य आचरण केलं पाहिजे. सत्यकर्म आचरे रे बाप्पा, सत्यकर्म आचरे रे, सत्यकर्म आचरे होईल हित, वाढेल दुःख असत्याचे. साखरेच्या आळा लाविला कांदा, स्थळ साना परिवाडे दुर्गंधा. सत्य असत्य ऐशिया परी, तुका म्हणे याचा विचार करी. सत्यनिष्ठा आपण ठेवली पाहिजे. धर्मराजाने आपल्या आयुष्यामध्ये सत्यनिष्ठा ठेवली. परिणाम कुरुक्षेत्रामध्ये त्यांचा रथ एक असा आधांतरी चालायचा. काय सत्यनिष्ठा असेल महाराज, काय सत्यनिष्ठा असेल. गुरुजींनी त्यांना सांगितलं, पहिला पाठ भरला. लहान लहान मुलं होते, कौरव पांडव लहान होते. म्हटले पहिला पाठ आहे, थोडाच पाठ घेऊ. म्हटले सत्यमोद एवढं शिका, म्हटले उद्या म्हणून या. सगळ्यांनी म्हणून दिलं सत्यमोद. युधिष्ठिर बालक होते. म्हटले बाळा तुझं पाठ झालं? गुरुजी नाही, पाठ उद्या म्हण. म्हटले उद्याचा दिवस उजाडला, बाळ पाठ झालं? नाही गुरुजी नाही झालं. अरे परत म्हण. 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवसांनी विचारलं, युधिष्ठिर पाठ झालं? गुरुजी नाही पाठ झालं. हरकत नाही, 25 दिवस झाले. अरे बाळा 4 अक्षर 4 अक्षर पाठ करा इतका समय लागतो का? नाही झालं पाठ गुरुजी. 30 दिवस झाले. 30 दिवसानंतर गुरुजींनी विचारलं, बाळ पाठ झालं? तेव्हा धर्मराज युधिष्ठिर सांगतात, हो गुरुजी, तुमच्या चरणाला नमस्कार करून सांगतो, खरं पाठ झालं. इतका उशीर का लागला? त्याचं कारण आहे. म्हटले तुम्ही आम्हाला शिकवलं सत्यमोद, पण माझ्या जीवनामध्ये कधीतरी 8 दिवसामध्ये खोटं बोललं जायचं, कधी कधी 15 दिवसामध्ये खोटं बोललं जायचं, कधी कधी 25 दिवसामध्ये खोटं बोललं जायचं. गुरुजी आज 30 दिवस झालेत, तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, आजपासून उभ्या आयुष्यात कधीच खोटं बोलणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सत्य आचरण दयाभूती, आणि त्या सत्यनिष्ठेचा परिणाम असा झाला महाराज. काय सत्यनिष्ठा होती. रथ जो होता आधांतरी चालायचा. वधविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी केला. धर्मराजांची प्रवृत्तीच नव्हती असत्य बोलायची, पण देवाने बोलावला लावला. मग त्या कर्मासाठी अंगुष्ठ म्हणजे एक अंगठा स्वर्गामध्ये जात असताना गेला. स्वर्गामध्ये जात असताना गेला. ज्यावेळेस सर्व कौरवाचा नाश झाला, एकटा दुर्योधन राहिला होता. आईकडे गेला. म्हटले आई आता काय करायचं? म्हटले सगळं संपलं आपलं, आता काय करू? म्हटले काय नाही, जा तुझ्या भावाकडे जा आणि विजयी होण्याचा मार्ग विचार. म्हटले तो माझा शत्रू आहे, तो कसं काय मार्ग सांगेल? तू शत्रू मानतो, तो शत्रू मानत नाही. म्हटले धर्मराज दुर्योधनास सुयोधन म्हणायचे, काय अंतकरण असेल मला. ऐकत्या धर्माची थोरी, ज्याशी शत्रू नाही संसारी. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, ज्याला संसारामध्ये कोणी शत्रू नाही, आदार शत्रू म्हणून धर्मराजाचं वर्णन केलं. आजाद शत्रू प्रकार असा घडला गेला. आले, नमस्कार केला. या सुयोधन या, काय इच्छा आहे? तुमचं मरण सांगा. म्हटले कोण म्हणतं? दुर्योधन धर्मराजाला म्हणतं मरण सांगा. स्वतःचं मरण कोणी सांगेल का हो महाराज? पण नाही. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सत्याचा नियम धर्मराजाने सोडला नाही. नाथ महाराजांची ओवी पहा, करावया पांडव निर्दाळन, वज्रदेही व्हावया आपण, वर्म पुसता दुर्योधन, धर्म असत्य वचन न बोले. पांडवाचं निर्दाळन करण्यासाठी, वज्रदेही व्हावयासाठी धर्मराजाने त्यावेळेस सुद्धा असत्य भाषण केलं नाही. सांगितलं जा
अंगावर एकही वस्त्र न ठेवता गंगेचं स्नान करून आईकडे जर तू गेला, तुझ्या मातेनं डोळ्यावरची पट्टी काढून नखशिकांत पाहिलं, तुला त्रिभुवनामध्ये कुणीच जिंकू शकत नाही. दयाभूती सर्व चराचरामध्ये आपण काय केलं पाहिजे? परोपकारे काया वाचा मन विची सुदर्शन रक्षितया. महाराज वर्णन करतात, पुण्य परोपकार पापते परपिडा, अनेक नाही जोडा तुझ्या असे पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे, परपिडा परनिंदारे खरे पापतयाचे. दयाभूती परोपकारासाठी आपण काय केलं पाहिजे? दया केलं पाहिजे. कर्णस्त्वचम शिभी मांसम जीवम जिमुत वाहनहा ददोदधी चिरस्थिनी नास्त्य देयम महात्मनहा. कर्णाने आपली त्वचा दान केली, शिबिराजाने आपलं मांस दिलं, जिमूत वाहन नावाच्या राजाने आपला जीव दिला, दधीची ऋषीने आपल्या अस्थी दिल्या. साधू पुरुषाजवळ न देण्यासारखी कोणती वस्तू नसते, म्हणून दयाभूती करी सांगती चुकू नको. महाराजांनी सांगितलं, दशा यवन बाणली अंगी अंगिला नवे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगी चुको नको. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासे, सदा मुसमुसी धुळे जैसा, आठवणी वेठोणी बांधला मुंडासा, फिरत असे मैसा जनामध्ये. मग तारुण्य दशा आहे. शांतीब्रह्म गुरुवरे बाबा सांगतात की बालपण असावं पण अज्ञान पण नसावं, तरुणपण असावं पण विषयासक्ती नसावी, म्हातारपण असावं पण चिंता नसावी. विठ्ठल विठ्ठल. हे संत संगी चुकू नको, म्हणून जगद्गुरू तुकोबार आहे शेवटच्या चरणामध्ये सांगतात, मग तेथे न चले काही, मग तेथे न चले संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तय्यम आज्ञा. एक श्लोक आहे, धनानी भूमो पश्वस्य गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्वशाने. मग शेवटी काय? परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. शेवटी काय राहत नाही महाराज, धन जे आहे भूमीमध्ये राहतं. पूर्वी भूमीत राहायचं, आता बँकेत राहतं. धनाने भूमो पशवश्य गोष्टे, गाय गोट्यात राहतात. भार्य गृहद्वारे जन स्मशानापर्यंत येतात. मग शेवटी परलोकाची यात्रा करीत असताना पुढे संचित जाईल ग्वाही, जे कर्म आहे तुका म्हणे जे जैसे करीते ते पावती, तैसीच फळे केले कर्म झाले त्याची भोगाले. आपलं सत्कर्मच आपलं कल्याण करत असतं, आपलं पुण्यकर्मच आपलं उद्धार करत असतं. आणि त्या पुण्यकर्माच्या बळावर, पुण्यकर्माच्या जोरावर भगवान परमात्मा आपल्या काय करतात? कृतार्थ करतात. न देखे जे ऐसे केले या विठ्ठले दुःखासी, कृपेचे सिंहासनी अधिष्ठानी बैसविले. म्हणून पुण्यकर्माचं आचरण जीवाला शेवटी काय करत असतं? उद्धार करत असतं. म्हणून तो काळ असे दोरी ठेला, तो तू हरेगुण गाय ऐक बहिला, मनी भाव धरुणी भला न वचे त्याला. चुकू नको एकदा मोठ्या प्रेमानं श्री पांडुरंगाचं मुखाने नाव आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाई.
नर्मदाम तटे रेवा तटे तप करूयात. भगवती गंगा मातेची असणारी ही जी परिक्रमा आहे, त्या परिक्रमेच्या उद्यापनाच्या निमित्तानं असणारं हे जे काय उद्यापनाच्या निमित्तानं असणारी ही सेवा आहे. महाराजांनी खूप अशा प्रकारे संतांनी भगवती गंगा मातेचा खूप मोठा महिमा प्रकट केला. म्हणून आपल्या जीवनामध्ये तपाचं साधन करत असताना हे तप का करायचं, तपाचा विचार करताना 2 प्रकारचं तप शास्त्रामध्ये सांगितलं. एक विचाररूपी तप आहे आणि एक अनुष्ठानात्मक तप आहे. विचाररूपी तपाने निर्गुण साक्षात्कार होतो, अनुष्ठानात्मक तपाने सगुण साक्षात्कार होतो. देह जीवाची मिळणी जो उदय जत सोये पाणी तो विवेक अंतकरणी जागविजे. म्हणजे दृश्य प्रपंच खोटा आहे, परमात्मा सत्य असा विचार अंतकरणामध्ये नित्य जागवणं त्याला वैचारिक तप म्हटलं. आणि अनुष्ठानात्मक तपाचा विचार करत असताना ज्ञानोबराय खूप गोड वर्णन करतात. नाना धुपाचा अग्नी प्रवेशू, कणकी तुकाचा नाशो, पितृपक्षी पोषिता रासो, चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाच्या प्रसरा, लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जेविरा तेची तप. धुपाला जर आपण अग्नी दिला, धूप पेटवल्यानंतर कमी 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 होतो, जसा कमी कमी होतो तसा सुगंध देतो. नाना की तुकाचा नाशो, सोनं जर अग्नीमध्ये घातलं तर सोन्याचं वजन कमी होतं पण सोनं शुद्ध होतं. विठ्ठल विठ्ठल. आणि पितृपक्ष पोषिता रासो चंद्राचा जैसा, वद्य पक्षामध्ये चंद्राची एक एक कला काय होत असते, कमी कमी होत असते. तसं स्वरूपाच्या प्रसारा परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी प्राण इंद्रिय शरीराची आटणी करणं त्याला तप म्हटले. जसं दूध आटवून खावा तयार करतात तसं प्राण इंद्रिय शरीर आटवून त्या परमात्म्याचा सगुण साक्षात्कार होत असतो. म्हणून असं तप जान्हवी रेवाया तटे तप करूयात. कारण भगवती रेवा मातेचा जो काय तट आहे तप करण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. सनत कुमार नाचिकेत कश्यपात्री षटपदैही धृतम स्वकीय मानसेशु नारदादी षटपदैही. म्हणजे सनत कुमार नचिकेत अत्री कर्दम ऋषी या महापुरुषाने भगवती रेवा मातेच्या तटाकावर काय केलं, तप केलं असं म्हटलेलं आहे. महाराज या पूर्ण जो काय तटाचा परिसर आहे त्या तटाच्या परिसरावर असं एकही भाग नसेल जिथं साधू पुरुषांनी तप केलं नसेल, जिथं भगवान शंकराचं लिंग नसेल. ज्या ज्या महापुरुषांनी तप केलं त्या त्या महापुरुषांनी तिथं लिंगाची स्थापना केली. पिपलेश्वर महादेव असतील, असे सर्व ऋषीने जे जे तप केलं त्या ऋषीच्या नावानं त्या लिंगाची त्या ठिकाणी काय झाली, स्थापना केलेली आहे. म्हणून भगवती नर्मदा मातेचा अशा प्रकारचा तटाचा हा जो काही परिक्रमेचा भाग आहे, सध्याच्या काळामध्ये इतके पुष्कळ लोक काय करतात, परिक्रमा करतात. बहुतेक लोक महाराष्ट्रातलीच पुष्कळ असतात. महाराष्ट्रातली पुष्कळ लोक परिक्रमा करतात. कारण ती परिक्रमाच आनंददायक आहे. फक्त परिक्रमा करताना सावकाश करावी आहे, की सावकाश करावी. ते इतकं फास्ट करतात मला, तिथे साधू लोक खूप बोलतात म्हणे, महाराष्ट्रीय लोक खूप भागते म्हणे, खूप भागते. पळायचं नाही म्हणजे सावकाश करा. परिक्रमेचं साधन करताना असं शास्त्रामध्ये आलेलं आहे, गर्भवती माता पोटामध्ये गर्भ असताना कशा चालतात त्या पद्धतीनं परिक्रमा करावी. विठ्ठल विठ्ठल. शास्त्राने सांगितलं 3 वर्ष 3 महिने 13 दिवस ही परिक्रमेचा अनुष्ठानाचा दिवस सांगितला. एवढा मोठा प्रदेश काल आपण त्या ठिकाणी तटाकावर आपण जर घातला तर ते खरं काय होतं, तपीभूत होतं. तेवढं जरी नाही शक्य झालं पण कमीत कमी 4 महिने आहे 5 महिने या काळामध्ये त्याचं कारण जर काय असेल, आपण जितकी लवकर करू, जितकी फास्ट परिक्रमा करू, त्याचा परिणाम असा होतो तटावरचे तीर्थ काय होतात, निघून जातात. तटावरचे तीर्थ निघून जातात. आणि दुसरं महत्त्वाचं कारण शरीर नष्ट होतं. महाराज अशी काही काही परिक्रमा लोक म्हणतात आम्ही 60 दिवसात परिक्रमा केली. अरे काय तुला काय कुठं गिणी रोकांमध्ये नाव मिळणार आहे का? एवढं काय करायची गरज आहे? त्या 60 दिवस परिक्रमा केली त्यांनी 60 दिवसामध्ये, पण त्याला परत आयुष्यामध्ये चालता येणं गेलं. महाराज काय अर्थ आहे त्याला? तसं नाही. म्हणून सावकाश करा. सावकाश केल्यामुळं काय होतं, तटावरचे जे तीर्थ आहेत त्या तीर्थाचं साधन आपल्याकडून घडलं जातं. परिक्रमा करत असताना जो आनंद आहे तो आनंद म्हणजे सांगता येत नाही महाराज. तिथला आनंद जो आहे वर्णन करता येत नाही. आता आम्ही केली बाबा, आम्ही परिक्रमा केली, पण परिक्रमा करताना असा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला की आम्ही भगवान श्री ज्ञानोबांच्या संजीव समाधीला परिक्रमा करतोय असं आम्हाला वाटायचं. म्हणजे हा आनंद आहे, हा आनंद आहे. कारण भगवती नर्मदा माता आणि ज्ञानोबराय यात कोणताच फरक नाही. भगवती नर्मदा माता आणि पांडुरंग परमात्मा यांच्यात कोणताच भेद नाही. जसं आपण माऊलीचं वर्णन करतो, साधकाचा मायबाप दर्शनी हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, तसं भगवती नर्मदा माता म्हणजे साधकांचा मायबाप आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरोशी ततस्तु जीव जंतू मुक्ती मुक्तीदायकम असं म्हटले. जंतू तंतू भुक्ती मुक्तीदायकम, भोग आणि मोक्ष प्रदान करणाऱ्या माता आहे. तुम्ही कोणतीही लौकिक इच्छा करा. तुम्हाला जर वाटलं आज
पाकातली जिलबी खायची आहे, तुम्हाला तुपातली जिलबी मिळल्याशिवाय राहणारच नाही महाराज. मिळतेच ती पण गुळातली असते, तुपातली असते. आपल्याला तुपातली जिलबी मिळतच नाही इकडं. म्हणजे तुपातली जिलबी खायला मिळते. कोणतीही इच्छा करा. बरं ती काय गावामध्ये नाही, डोंगरामध्ये म्हणतोय मी. म्हणजे कोणतीही इच्छा करा, ते मैया पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. कारण साधका 17 ते स्तन्य देसी अनाहताचा हल्लरोगासी. म्हणूनही साधका तू माऊली पिके सारस्वत तुझ्या पावली. जसं ज्ञानोबराय आध्यात्मिक पुष्टीकरण करतात, भौतिक पुष्टीकरण करतात, तसं भगवती नर्मदा माता साधकाचं भौतिकी पुष्टीकरण करतात आणि आध्यात्मिक पुष्टीकरण करतात. महापुरुषांना परमात्म्याचं दर्शन त्या तटावर झालं. प्रातस्मरणीय पूजनीय जे डोंगरेजी महाराज, त्या तटावर मालसरला त्यांची समाधी आहे महाराज. देह पडल्यानंतर त्यांनी सांगितलं, माझा देह मयामध्ये प्रवाहित करा. मयामध्ये प्रवाहित केला. मालसर क्षेत्रामध्ये पूज्य श्री डोंगरेजी महाराजांची समाधी आहे. खूप मोठमोठे संत महात्म्याचं दर्शन होतं. खूप मोठमोठ्या महापुरुषांना परमात्म्याचा, श्री हनुमानजी महाराज असतील, प्रभू रामचंद्र असतील, प्रभू राम भगवान परमात्मा, त्यांचा साक्षात्कार त्या तटाकावर त्यांना प्राप्त झाला महाराज. म्हणून हे आपण एक नेहमी सांगतो की ज्ञानोबरांचा खरा चमत्कार कोणता? ज्ञानोबरांचा खरा चमत्कार कोणता? माऊलीने वेद बोलवला हा खरा चमत्कार नव्हे. रेडा बोलवला किंवा भिंत चालवली हा खरा चमत्कार नव्हे. माऊलींचा खरा चमत्कार म्हणजे भगवती ज्ञानदेवी ग्रंथ प्रकट केला. ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णिले गीतेची टीका, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. जसा ज्ञानोबरांचा खरा चमत्कार ज्ञानेश्वरी आहे, तर भगवती नर्मदा मातेचा खरा चमत्कार कोणता? भगवती नर्मदा माता भुक्ती देतात, ऐश्वर्य देतात, सगळं देतात. तो खरा चमत्कार नाही. भगवती नर्मदा मातेचा जर खरा चमत्कार असेल तर मैयाच्या तटाकावर अखंड सीताराम भजन चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही तटाकावर परिक्रमा करताना कुठल्याही तटाने तुम्ही जा, तुमच्या कानावर सीताराम सीताराम ऐकू आल्याशिवाय राहणार नाही. सीताराम 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 सीताराम. आपल्या वारकरी परंपरेमध्ये जसं अखंड विना पहारा असतो, अखंड भजन आहे. विनाचा पहारा म्हणजे अखंड परमात्म्याचं नामचिंतन चालू आहे. तसं अखंड तटाकावर सीताराम टाळ पकवाजावर भजन चालू आहे. अखंड तुळशी रामायणाचा पाठ चालू आहे. तुळशी रामायण अखंड पहाऱ्यासारखा, तुळशी मानस रामायणाचा पाठ चालू आहे. सीताराम सीताराम भजन अखंड तटाकावर हे साधन मयाच्या अशा प्रकारचं चालू आहे. म्हणून अशा असणाऱ्या माता साधकाला अशा प्रकारचं मोक्ष, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे साधन काय करतात? फलीभूत देतात. परिक्रमा केली त्यांना हा अनुभव आहे. परिक्रमेतले दिवस म्हणजे एकदा परिक्रमा आलं, परिक्रमा सोडून जाऊ वाटत नाही. बाबांना विचारा, येऊ वाटतं का? येऊ वाटत नाही. असं वाटतं तिथंच राहावं, आता तिथंच राहावं, इकडे येऊच नाही असं वाटतं. म्हणजे हा आनंद आहे. जसं तुकोबरे पंढरपूरला गेले, परत महागारी आले नाहीत, तसं तिथं गेलं की परत महागारी येऊ वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदारी देवी नर्मदा मैया तटाकावरचा असणारा अपरंपार महिमा आहे. जगद्गुरु शंकराचार्यांना श्री गुरुकृपा त्याच ठिकाणी झालेली आहे. सबिंदू सिंधू सुस्खल तरंग भंग रंजितम विषस्वपाप जात जात कार्यवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वरमध्ये त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अष्टकाची रचना आचार्यांनीच केलेली आहे महाराज. त्या तटाकावर केलेली आहे. महापूर आलेला होता, आचार्यांनी कमंडलोमध्ये मयाला धारण केलं आणि अशा प्रकारे श्री गुरुकृपा जी आहे त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलेली आहे. मोठमोठ्या ऋषीमुनींना परमात्म्याचा साक्षात्कार झाला. म्हणून असणारी ही तपोभूमी आहे. मनुष्याच्या आयुष्यामध्ये आम्ही सांगत असतो, एकदा तरी ज्ञानोबा सोहळ्यामध्ये पालखी चालायला मिळालं पाहिजे. एकदा तरी ब्रह्मगिरीची पावन परिक्रमा झाली पाहिजे. एकदा तरी अजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीचं पारायण झालं पाहिजे. आणि एकदा तरी भगवती नर्मदा मातेची परिक्रमा झाली पाहिजे. आयुष्यामध्ये एकदा तरी झाली पाहिजे. तुम्ही कधीही करा, पण झाली पाहिजे. वयाची मर्यादा नाही. बाबांचं वय किती आहे पाहणं. 80 वर्षाचे वृद्ध परिक्रमा करतात. आता फक्त एक शेवटचा एक महिमा सांगतो आणि माझ्या कथेला माझ्या चिंतनाला विराम देतो. प्रकार असा घडला गेला. आपल्या आळंदी महाराष्ट्र भूमीमध्ये पंढरीच्या वारीची उपासना आहे. जशी पंढरीच्या वारीची उपासना आहे, लोक सांगतात, घरातले आपल्या वारकऱ्याचा नियम आहे, घरात जर माळकरी मंडळी असतील तर ते म्हणतात ह्या वर्षी तू आषाढीला जायचं, पुढच्या वर्षी त्या घरातला दुसरा भाऊ वारीला जातो, पुढच्या वर्षी तिसरा भाऊ जातो. म्हणजे घरातला एक तरी व्यक्ती पंढरीच्या वारीला आषाढीला जातच असतो.
तसं MP मध्ये आणि गुजरातमध्ये अशी परंपरा आहे, घरातली एक तरी व्यक्ती दरवर्षी मयाच्या परिक्रमाला जाते. दरवर्षी एक तरी व्यक्ती. पंढरीच्या वारीसारखा नियम आहे की नाही? पंढरीची वारी आहे माझ्या घरी, तशी मयाची परिक्रमा आहे माझ्या घरी. असा मध्य प्रदेश गुजरात प्रांतामध्ये असा वडिलोपार्जित माझ्या वडिलांची मिरासिका देवा अशी उपासनेची निष्ठा त्या भूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आम्ही तर एकदा असं पाहिलं, घरातले सगळेच मंडळी होते, आजी आजोबा होते, मुलगा होता, नातू होते, सगळ्यांनी डोक्यावर सामान घेतलेलं आहे आणि सगळं कुटुंब 10-12 लोकांचं कुटुंब मिळून काय करत होतं, परिक्रमा करत होतं. माऊली सोहळ्यामध्ये आपण पाहत नाही का, त्या म्हाताऱ्या आजी असतात बघा, सगळं डोक्यावर गाठलेलं असतं, माऊली 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 करत भजन करतात, तळावरच झोपतात, तळावरच राहतात. पाऊस आला तर खालून एक पानकापड, वरून एक पानकापड आणि मध्ये घोरतात. म्हणजे काय आनंद आहे पहा, काय आनंद आहे. तंबूत लोकांना बंगल्यामध्ये झोप लागत नाही, पण ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये खालून पाऊस आहे, खाली एक पानकापड, वर एक पानकापड आणि वारकरी गाढ झोपले, त्याला घोरणं येतं महाराज. म्हणजे काय आनंद आहे पहा. तसा हा परिक्रमेचा असणारा महिमा आळंदी पंढरीमध्ये वारीचा नियम आहे. वारकरी दशमीला पंढरपूरला स्नानाला दिसला पाहिजे. दशमीला वारकरी स्नानाला दिसला नाही तर बाकीचे वारकरी म्हणतात ज्या अर्थी दशमीला दिसला नाही त्या अर्थी नक्की 10 करून टाका, असं ते म्हणतात. असा वारीचा नियम आहे. मग दशमीचा स्नान, एकादशीला जागर, द्वादशीची खिरापत, त्रयोदशीला परत आळंदीचा रस्ता, दशमीला इंद्रायणीचं स्नान, हा सगळा विधी जसा महाराष्ट्रभूमीमध्ये आहे तसाच वारकरी पंढरीचे महिन्याचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तसं मध्य प्रदेशमध्ये गुजरातमध्ये एक महात्मा होऊन गेले, त्यांचं नाव प्रातस्मरणीय गौरीशंकर बाबा. जसं आपल्या आळंदी पंढरीमध्ये वारकरी महिन्याची वारी करतो, द्वादशी झाली की पंढरपूरला यावं, पंढरपूरची वारी झाली की आळंदीला यावं, सतत पायी चालावं, हा जसा वारीचा नियम संतांचा आहे तसा गौरीशंकर बाबा एक परिक्रमा झाली की दुसरी करावी, दुसरी करावी की तिसरी, असं आयुष्यभर परिक्रमेचं साधन केलं, आयुष्यभर केलं. पण फक्त एकट्याने केलं नाही, दिंडी स्वरूपामध्ये केलं. आश्रयाला जसं दिंडी स्वरूपाचं भजन असतं तसं हजारो परिक्रमावासी त्यांच्यासोबत राहायचे, तंबू राहायचे. मग त्यांना भोजनाधिकाची सर्व व्यवस्था गौरी शंकर बाबांनी करावी. आयुष्यभर परिक्रमेचं साधन करत असताना शेवटी ते निराश झाले. म्हटले मी ज्याच्यासाठी परिक्रमा केली ते काय फलीभूत झालं नाही. ते साधन का करत होते, मला भगवान शंकराचं दर्शन व्हावं म्हणून. पण 35 वर्ष आयुष्यभर वारी केली, काय दर्शन झालं नाही, निराश झाले. म्हटलं आता काय करू, आपण मैयामध्ये आपला जीव समर्पित करू. पहाटे 3 वाजता उठले आणि मग मैयामध्ये प्रवेश केला, गोट्या एवढ्या पाण्यामध्ये गेले. 3ची वेळ आहे, पहाटे कोणी येईल का महाराज, कोणी येणार नाही. आणि मग एक लहान बालिका, लहान मुलगी तटावर होती. म्हणजे बाबा काय करताय म्हणे, बाहेर या. बाबांनी पाहिलं लहान मुलगी आहे महाराज, लहान मुलगी. आता 3 वाजता मुलगी तटावर कोणी येईल का हो, कोणी येणार नाही. बाबांनी ओळखलं, साक्षात भगवती माता आहेत, मैया आहेत, बाहेर आल्या. पण बाबा म्हणाले मैया असं नाही म्हणे, अशा स्वरूपात आम्हाला दर्शन नको, आदिशक्ती परब्रह्म स्वरूपात आम्हाला दर्शन द्या. आणि असं बोलल्याबरोबर भगवती नर्मदा मायाने जगदंबा स्वरूपात दर्शन दिलं. विठ्ठल विठ्ठल. आणि मग बाबांनी मैयाला म्हटले, मैया आम्ही तुमचं साधन केलं पण ज्या साधनेसाठी आम्ही साधन केलं ते साधन फलीभूत झालंच नाही. म्हटले कशासाठी साधन केलं, भगवान शंकराचं महादेवाचं दर्शन व्हावं. तेव्हा देवी नर्मदा माता बाबांना म्हणतात, बाबा कसं समजत नाही म्हणे तुम्हाला, तुम्ही आयुष्यभर वारी केली, परिक्रमा केली, मला सांगा तुमच्या परिक्रमेमध्ये तुम्ही नित्य हजारो लोकांना जेवण घालता, त्या जेवणात तुम्हाला कधी जेवण कमी पडलं का, कमी पडलं नाही. त्याचं कारण कित्येक वर्षापासून तुमचं जे काही अन्नपूर्णाची सेवा साक्षात भगवान शंकर करतायत. म्हटलं जसं पांडुरंगाने 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी सेवा केली, तसं श्री भगवान शंकराने तिथलं रसोईचं काम केलं. दररोज रसोईचं काम करावं, सेवा करावी, म्हणून हजारो परिक्रमेवासीला ते अन्न पुरत होतं. आणि मग वाटलं अरे बापरे. आणि मग तिथं आले, भगवान शंकर जर रसोईचं काम करतायत, आले, पाहिलं, पण सामान्य मनुष्य दिसला, गडी दिसला, स्वजन मोहिका माया असल्यामुळं कळले नाही देव. जेव्हा त्या रसोईच्या परमात्म्याच्या चरणाला स्पर्श केल्याबरोबर भगवान शंकर पंचानन स्वरूपामध्ये प्रकट झाले. विठ्ठल विठ्ठल. महाराज वर्णन करतात, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवसी. आणखी एक घटना सांगतो 2 मिनिटांमध्ये. जसं तुकाराम महाराजांनी मेलेला मुलगा जिवंत केला, अशक्य ते तुम्हा नाही नारायण, निर्जवा चेतना आणावया. परिक्रमा करत असताना समुद्रातून प्रवास असतो, तो 3 तासाचा प्रवास असतो, पूर्वी 6 तासाचा प्रवास होता. मग तो प्रवास करताना तो काही प्रवास सामान्य नाही,
गाव दिसत नाही, काय दिसत नाही, देवा दिसत नाही, पाणीच पाणी दिसतं. भयंकर पाण्याच्या लाटा असतात महाराज. मग सगळेजण नर्मदे हर नर्मदे हर मयाचा जय जय करतात. अहो पाणीच दिसतं ना. आणि ते नाव काही मोठी भारी नसते, साधी नाव असते महाराज. त्यामध्ये 70-80 माणसं बसलेली असतात. प्रकार असा घडला गेला, एक माता होती, एक लहान बाळ तिच्या हातामध्ये होतं. ते लहान बाळ गडबड करू लागलं, रडू लागलं. तेव्हा आईनं सांगितलं गप बस म्हटले, रडू नको, गप बस, नाही तर पाण्यात टाकून देईन म्हटले. आता आई सहज बोलली, आता आई काय खरंच बोलत असते का, म्हणजे खरं बोलली, शेजारी बागोलबाची तर येईन तसं पाण्यात टाकून देईन, गप बस म्हटले. ती काय झालं, पुढं नाव गेल्यानंतर नाव हलू लागले. तिथला जो नावाडी आहे तो नावाडी म्हणतो सांगा म्हणे कुणाच्या मनामध्ये काय संकल्प आला तो खरंच सांगा म्हटले. कारण कुणाच्या मनामध्ये काय आलं असं ते बोलून दाखवा, नाही तर नाव बुडल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण ते नावाडी असतात ते मैयाचे खूप भक्त असतात महाराज. ताटावरून जर आपण जाताना जर कोणी आपल्याला म्हटलं महाराज जी प्रसाद पायी आहे तर प्रसाद घेतलाच पाहिजे. आपण जर म्हटलं 10 वाजता पुढे 12 वाजेपर्यंत आपण चालत जाऊ, दिवसभर जेवण मिळत नाही महाराज, दिवसभर जेवण मिळत नाही. कारण ते मैयाचे भक्त असतात. त्यांनी सांगितले प्रसाद घ्या, घेतलाच पाहिजे. आणि मग ते नावाडी मैयाचे भक्त असतात. म्हटले सांगा कोणाच्या मनात काय आलं का, नाहीतर नाव पाण्यात बुडल्याशिवाय राहणार नाही. त्या मातेने सांगितलं, म्हटले बाबा म्हटले मी सहज बोलले ह्या बाळाला, अरे गप्प बस म्हटले आता पाण्यात टाकून देईन. नावाडी बोलतो आई जर तुला बाळ वाचवायचं असेल तर सगळे माणसं मरतील म्हटले, सगळे माणसं वाचवायचे असतील तर तुला बाळाला पाण्यामध्ये टाकून द्यावं लागेल म्हटले. काय करायचे बघ म्हटले. तुका म्हणे माता बाळ चुकली म्हणे, काय दुःख झालं असेल विचार करा. मायेपुढून बाळ काळे नेता एकुलते एक. आणि मग नाईला झाला, नावाडीने सांगितले करायलाच पाहिजे, नाही तर नाव हालत होती, नाव पाण्यामध्ये बुडालेली असते. सगळ्याचा जीव वाचवण्यासाठी त्या माऊलीने काय केलं, ते लहान जे बाळ आहे त्या समुद्रामध्ये टाकून दिलं. काय दुःख झालं असेल नाही सांगता येत. त्या मातोश्रीच्या पूर्ण 3 तासाच्या प्रवासामध्ये डोळ्यातून सतत पाणी चालू होतं, सतत पाणी चालू होतं. मयाचा जप चालू होता, नर्मदे हर जप चालू होता. आणि जेव्हा ती नाव समुद्राच्या तटावर आली आणि ती माता जेव्हा समुद्राच्या तटावर उतरल्यावर तिचं बाळ पळत आलं महाराज. विठ्ठल विठ्ठल अशी असतर ही मैयाची कृपा आहे. जसं तुकोबराय मेलेला मनुष्य जिवंत करतात, तसं नर्मदा माता सुद्धा अशक्य ते तुम्हा नाही नारायण. पाऊल टाकल्यावर ते लहान जे बाळक होतं पळत पळत धावत आईच्या कुशीमध्ये आलेलं आहे. म्हणून महाराज सांगतात तुका विष्णुदास संतांचे पोसणे, वाघ पुष्पतेने पाठविले भागीरथी महादोष निवारणे. सकळा स्वामिनी तीर्थाची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. एकदा मोठ्या प्रेमाने श्री गुरु निवृत्तीनाथांचं भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव तुकार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ 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 नामदेव तुकार. जय जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ जय 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज नर्मदा मैया की जय.
संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी अकल्प विश्वावे तया कुळा कल्पनेची बाधा न हो कुणे काळी अहंकाराचा बारा न लागू राजसा नामा म्हणे तया सावे कल्याण मागणे ते एक तुझ प्रती आहे या संताशी निर्वेगेची मज दे तुझे काही म्हणे आता उदार तू मज ठेवी पायी या संताशी निर्वेगेची मज देई आणि का तुझे काही न मागू दे. ज्ञानदेव